कथेची सुरुवात होते एका आक्रोशाने. एक असा भक्त ज्याचं नाव आहे नामधारक, पण नाव असूनही त्याला त्याचे जीवन व्यर्थ वाटते, कारण त्याच्या जीवनात फक्त दुःख, दारिद्र्य आणि अपमान आहे. गाणगापूर क्षेत्र, भीमा आणि अमरजा नद्यांचा महापवित्र संगम. पण या संगमावर नामधारक मात्र रडत होता. त्याचे डोळे सुजले होते, घसा कोरडा पडला होता. तो आकाशाकडे बघून ओरडत होता, हे दत्तगुरू, तू दीनानाथ आहेस ना? मग माझी हाक तुला का ऐकू येत नाही? लोक मला हिणवतात. माझे नशीब का फुटके आहे? जर तू आता भेटला नाहीस तर मी या नदीत जीव देईल. त्याची ती हाक काळजाला चिरणारी होती. आणि म्हणतात ना, जेव्हा भक्ताचा धीर सुटतो तेव्हा देवाची धाव सुरू होते. तेवढ्यात त्याला समोरून एक तेजस्वी आकृती येताना दिसली. अंगावर भगवी वस्त्रे, कपाळावर भस्म, डोळ्यात सूर्यासारखे तेज, पण चंद्रासारखी शीतलता. ते होते साक्षात सिद्धमुनी. नामधारक धावत गेला आणि त्यांच्या पायावर कोसळला. महाराज, मला वाचवा, मला मार्ग दाखवा, मला त्या दत्तगुरूंचे स्वरूप सांगा जे भक्तांसाठी धावून येतात. सिद्धमुनींनी त्याला उठवले, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि एका गंभीर पण आश्वासक आवाजात म्हणाले, बाळा नामधारका, रडू नकोस. तुझे पूर्वज दत्त भक्त होते, पण तू विसरलास म्हणून हे भोग वाट्याला आले. पण आता काळजी नको, मी तुला ती कथा सांगतो जी ऐकल्याने यमराजाची सुद्धा भीती वाटत नाही. ती आहे गुरुचरित्र. कान देऊन ऐक, सिद्धमुनी सांगू लागले. युग होते सत्ययुग. हिमालय पर्वताच्या कोशीत अत्री ऋषींचा आश्रम होता. अत्री ऋषी म्हणजे तपश्चर्येचा महामेरू. त्यांची पत्नी होती महासाध्वी अनुसूया. अनुसूयाचे पातिव्रत्य इतकं प्रखर होतं की तिच्या पुण्याने स्वर्गाचे सिंहासन सुद्धा डगमगू लागलं होतं. इंद्राला भीती वाटली, पण खरी भीती वाटली ती त्या 3 देवींना, माता लक्ष्मी, माता पार्वती आणि माता सरस्वती. नारद मुनींनी या 3ही लोकात जाऊन एकच बातमी पसरवली होती की सध्या त्रिभुवनात अनुसूयासारखी पतिव्रता कुणी दुसरी नाही. या ईर्षेपोटी 3 देवींनी आपापल्या पतीकडे हट्ट धरला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना पृथ्वीवर जावं लागलं. उद्देश एकच, अनुसूयाचे सत्व हरण करणे, तिचं पातिव्रत्य भंग करणे. विचार करा, ज्यांच्या एका इशाऱ्यावर सृष्टी चालते ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश आज एक परीक्षा घेण्यासाठी साधूचे रूप घेऊन अत्री ऋषींच्या आश्रमाबाहेर उभे होते. दुपारची वेळ. अत्री ऋषी अनुष्ठानासाठी नदीवर गेले होते. आश्रमात अनुसूया एकटीच होती. बाहेरून आवाज आला, भवती भिक्षामदेही. अनुसूया बाहेर आली. दारात 3 तेजस्वी अतिथी. तिने नम्रपणे नमस्कार केला. ऋषीवर यावे, आसन ग्रहण करावे, मी आपल्या भोजनाची व्यवस्था करते. पण त्या 3 अतिथींनी एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित होतं. त्यातील एका साधूने म्हणजेच विष्णूने हात वरती केला आणि म्हणाले, माते, आमची अट आहे. आम्ही तुमचं अन्न ग्रहण करू, पण एका अटेवर. अनुसूया म्हणाली, आज्ञा करावी. साधू म्हणाला, आम्हाला भूक लागली आहे, पण आम्ही अशा स्त्रीच्या हातचे जेवण घेणार नाही जिने वस्त्र परिधान केले आहे. तुला विवस्त्र होऊन अंगावरचे सर्व कपडे काढून आम्हाला जेवायला वाढावं लागेल. हीच आमची निर्वाण भिक्षा आहे. जर हे शक्य नसेल तर आम्ही इथून उपाशी जाऊ. क्षणभर सन्नाटा पसरला. आभाळ कोसळावे तसे ते शब्द होते. एका परपुरुषासमोर एका स्त्रीने विवस्त्र होणं हे तर मृत्यूपेक्षाही भयानक होतं. जर तिने नाही म्हटलं तर ते अतिथी उपाशी जातील, गृहस्थाश्रमाचा धर्म बुडेल, आणि जर हो म्हटलं तर पातिव्रत्य धर्म बुडेल. धर्मसंकट. अनुसयाने डोळे मिटले. तिने मनात आपल्या पतीचे अत्री ऋषींचे स्मरण केलं आणि त्याच क्षणी तिला अंतर्ज्ञानाने समजलं की हे सामान्य साधू नाहीत, हे तर तिचे लाडके भगवान आहेत जे तिची परीक्षा घेत आहेत. तिचा चेहरा उजळला. भीतीची जागा आत्मविश्वासाने घेतली. ती हसली. एका आईच्या ममतेने तिने त्या तिघांकडे बघितले. तिने स्वयंपाकघरात जाऊन पतीच्या कमंडलूतून तीर्थ हाताच्या उंजळीत घेतले. तिचे डोळे पाणावले होते, पण ते दुःखाने नाही तर एका असीम भक्तीने. तिने मनात विचार केला, माझे जर मन निर्मळ असेल, माझ्या पतीवरील प्रेम जर सत्य असेल आणि हे अतिथी जर साक्षात त्रिमूर्ती असतील, तर या क्षणी हे माझे दूध पिणारे बाळका होऊ नयेत. माझ्या मनात त्यांच्याविषयी कोणताही विकार नाही. मग लज्जा कसली? बाळासमोर आई कधी लज्जित होते का? तिने ते मंत्राग्नीने भरलेले पाणी त्या 3 साधूंच्या अंगावर शिंपडले आणि म्हणाली, माझ्या पतीच्या तपश्चर्याने तुमची इच्छा पूर्ण हो. आणि काय आश्चर्य! त्या पाण्याच्या स्पर्शाने जगाला चालविणारे, चक्र सुदर्शन धरणारे विष्णू, त्रिशूलधारी शिव आणि ब्रह्मदेव त्या क्षणी टाळट्या करत रडणारी छोटीशी गोजीरवाने बालकं बनली. ज्यांच्या भयाने काळ सुद्धा थरथर कापतो, ते आता अनुसूयाच्या पायाशी हातवारे करत लोळत होते. अनुसूयेचे मातृत्व उफाळून आले.
तिने त्या चिमुकल्या बाळांना कडेवर उचलले. त्या क्षणी ती फक्त एक तपस्विनी नव्हती, ती तर जगजननी झाली होती. तिने खरोखरच आपल्या वस्त्रांची पर्वा न करता त्या भुकेलेल्या बालकांना आपल्या हृदयाशी लावले. त्यांना पाना पाजला. सृष्टीचे पालनहार आज एका मानवी मातेचे दूध पिऊन तृप्त झाले होते. तो वात्सल्य भाव, ती शांतता, आश्रमातील पशु पक्षी सुद्धा स्तब्ध झाले. स्वर्गातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. थोड्याच वेळाने लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती आपापल्या पतीची ही अवस्था पाहून त्या उशाळल्या. त्यांनी अनसूयेची क्षमा मागितली. माते, आम्ही हरलो, तुझी भक्ती जिंकली. माते, आमचे पती आता आम्हाला परत दे. अनसूयेने त्यांचे पती त्यांना परत दिले, पण जाताना त्रिमूर्तींनी त्यांना वरदान दिले. अनसूये, तुझे हे वात्सल्य आम्ही कधीच विसरणार नाही. तुझे पुत्र म्हणून आम्ही तुझ्या पोटी जन्म घेऊ. आणि त्यातूनच जन्म झाला भगवान दत्तात्रयांचा. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीकरण. 3 मुखे, 6 हात आणि पाठीशी 4 वेद, म्हणजे श्वान रूपाने हे 4 वेद होते. आणि अशा प्रकारे सत्ययुगात दत्तात्रय अवतरले. पण सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, नामधारका, ही तर सुरुवात होती. काळ बदलला, कलियुग आले आणि कलियुगातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि पाप नष्ट करण्यासाठी दत्तात्रयांना पुन्हा मानवी रूपात यावे लागले. आता आपण जातोय आंध्र प्रदेशातील पिठापूर नावाच्या गावात, जिथे अल्पराज शर्मा आणि सुमती नावाचे एक सात्विक जोडपे राहत होते. ते दोघेही दत्तभक्त होते, पण घरात गरिबी होती. सुमतीचे अनेक मुले जगली नव्हती आणि जी जगली होती ती अपंग होती. एके दिवशी काय झालं, अल्पराज घरात नव्हते. घरात श्राद्धाची तयारी सुरू होती. ब्राह्मणांना जेवायला बोलावले होते. नियम असा असतो की ब्राह्मणांनी जेवल्याशिवाय अन्नाचा एकही कण कुणाला द्यायचा नसतो. पण दारात एक अतिथी आला, तेजस्वी पण भिकारी वेशात. त्याने आरोळी दिली. भवती भिक्षामदेही माते, खूप भूक लागली आहे. सुमती धावत बाहेर आली. तिने बघितले, त्या अतिथींच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. तिने समाजाच्या रूढीच्या भीतीचा विचार केला नाही. भुकेलेल्यांना अन्न देणे हाच माझा पवित्र धर्म, असा विचार करून तिने श्राद्धासाठी बनवलेले पवित्र अन्न त्या अतिथीला वाढले. तो अतिथी दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात दत्तात्रय होते, जे तिची परीक्षा घेण्यासाठी आले होते. ते प्रसन्न झाले. त्यांनी आपले मूळ रूप प्रगट केले आणि म्हणाले, माते, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. माग, काय वरदान हवे आहे? सुमती भारावून गेली. तिने हात जोडले आणि म्हणाली, प्रभू, मला तुमच्यासारखाच पुत्र हवाय. दत्त हसले आणि म्हणाले, माझ्यासारखा तर मीच आहे, म्हणून मीच तुझ्या पोटी जन्माला येईल. आणि काही काळाने सुमतीच्या पोटी एक दिव्य बालकाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवले श्रीपाद श्रीवल्लभ. हेच दत्तात्रयांचे कलियुगातील पहिले अवतार. जन्मताच त्यांच्या अंगावर दिव्य चिन्हे होती. ज्या वयात मुले खेळतात त्या वयात श्रीपाद वेद आणि शास्त्रांवर चर्चा करत होते. त्यांचे तेज पाहून गावातील पंडितही थक्क होते. वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा त्यांच्या लग्नाचा विषय निघाला, तेव्हा श्रीपाद आईला म्हणाले, आई, माझे लग्न तर या विश्वासी झाले. मी संसारी नाही, मी उदासी आहे. मला आता माझे कार्य करण्यासाठी उत्तरेकडे जायचे आहे. आई रडू लागली. बाळा, तू गेलास तर आमचा आधार कोण होईल? तुझे हे 2 मोठे भाऊ तर आंधळे आणि पांगळे आहेत. आम्ही म्हातारे झालो आहोत. तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभाने एक चमत्कार केला. त्यांनी आपल्या अपंग भावांकडे फक्त एक दृष्टी टाकली आणि काय आश्चर्य, जन्मापासून आंधळे असलेले भाऊ पाहू लागले. ज्यांचे पाय लुळे होते ते धावू लागले. आई बाबांच्या चरणी लागले. श्रीपादांनी त्यांना सांगितले, तुम्ही चिंता करू नका. तुमच्या पोटी पुन्हा मीच म्हणजे पुढच्या अवतारात येईल. पण आता मला जाऊ द्या. त्यांनी घराचा त्याग केला आणि ते निघाले एक अशा प्रवासाला जिथे त्यांचे नाव इतिहासात कोरले जाणार होते. ते निघाले कुरोपूरच्या दिशेने. पण मित्रांनो, कुरोपूरला जाताना वाटेत जे घडले ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. एका धोबेची निष्ठा आणि एका मातेचा आक्रोश, ज्याने श्रीपादांना पुन्हा जन्म घ्यायला वचन द्यायला लावले. पण कोण होती ती माता आणि श्रीपाद श्रीवल्लभाने पाण्यावर चालण्याचा चमत्कार कसा केला, हे सर्व पाहणार आहोत आपण पुढच्या भागात. पुढचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्यात साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ जलसमाधी घेणार होते आणि त्यातूनच पुढे श्री नृसिंह सरस्वतींचा जन्म कसा होणार आहे हे उलगडणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ इथे संपत नाही, तर ही कथा एक अशा वळणावर आली आहे जिथे भक्तीचा खरा कस लागणार आहे. पिठापूरचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ निघाले ते थेट एका ध्येयाने. त्यांचा प्रवास सुरू झाला तो उत्तरेकडे. पण त्यांचे पाय त्यांना ओढत होते ते कृष्णा नदीच्या कुशीत वसलेल्या एका पवित्र बेटाकडे, कुरोपूर. कुरोपूर हे ठिकाण म्हणजे जणू निसर्गाचा चमत्कारच.
चारी बाजूनी कृष्णा नदीचे वाहणारे पात्र आणि मध्यभागी वसलेले हे बेट श्रीपाद श्रीवल्लभांनी आपली कर्मभूमी म्हणून याच जागेची निवड केली आणि इथेच त्यांच्या दिव्य लीलांना खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. ह्या बेटावर एक धोबी राहायचा. त्याचे नाव होते रजक. हा रजक अत्यंत साधा माणूस. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नदीच्या काठावर कपडे धुणे हेच त्याचे काम. पण जेव्हापासून श्रीपाद कुरवपूरला आले तेव्हापासून रजक आपले काम सोडून तासनतास लांबूनच श्रीपादांकडे बघत असे. त्याला वेद येत नव्हते, मंत्र येत नव्हते, पण त्याच्या मनात एकच भाव होता. हे कोणीतरी सामान्य योगी नाहीत. रोज श्रीपाद नदीवर अंघोळीसाठी आले की रजत धावत जाऊन त्यांचे ओले कपडे धुवून देत असे, वाळवून देत असे. आणि त्याला त्या बदल्यात काय मिळायचे? फक्त श्रीपादांचे एक स्मित हास्य. पण त्याच्यासाठी ते लाख मोलाचे होते. एके दिवशी एक भयानक घटना घडली. रजत नेहमीप्रमाणे कपडे धुवत होता. त्याचा छोटा मुलगा जेवणाचा डबा घेऊन काठावर आला होता. अचानक जंगलाच्या दिशेने एक प्रचंड डरकाळी फुटली. काही समजायच्या आत एक क्रूर वाघ झुडपातून बाहेर आला आणि त्याने त्या लहानग्या मुलावर झडप घातली. वाचवा, वाचवा! मुलाची किंकाळी हवेत विरली. रजक धावत गेला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. वाघाच्या तीक्ष्ण दातांनी मुलांचा गळा फाडला होता. रक्ताच्या चिडक्या उडाल्या आणि तो वाघ मुलाला घेऊन जंगलात पळाला नाही, तर तिथेच टाकून निघून गेला. कारण समोरून श्रीपाद श्रीवल्लभ शांतपणे चालत येत होते. रजक टाहो पडून श्रीपादांच्या पायावर पडला. स्वामी, माझा वंश संपला, माझे बाळ गेले. श्रीपादांनी त्या रक्ताने माखलेल्या मुलाकडे बघितले. त्यांच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना दुःख होती, ती फक्त एक अधिकारवाणी. त्यांनी आपल्या कमंडलूतून पाणी त्या मुलाच्या अंगावर शिंपडले आणि एकच शब्द उच्चारला, उत्तिष्ठ, म्हणजे उठ. आणि काय चमत्कार! ज्या मुलाचे प्राण गेले होते, ज्याचं शरीर वाघाने फाडलं होतं, तो मुलगा झोपेतून जागा झाल्यासारखा आळस देत उठून बसला. त्यांच्या अंगावर जखमेचा एकही ओरखडा नव्हता. हे दृश्य पाहून रजक वेडापिसा झाला. तो नाचू लागला, माझे स्वामी देव आहेत, माझे स्वामी देव आहेत. पण श्रीपादांची लीला तिथेच थांबली नाही. एकदा हाच राजा कपडे धुवत असताना नदीतून एक राजा आपल्या लवाजमासह बोटीतून जात होता. राजाची ती शान, हत्ती घोडे आणि दिमाग बघून रजकाच्या मनात एक क्षण मोह निर्माण झाला. त्याला वाटलं, आहा, काय हे सुख! मला पण असे सुख मिळेल का? श्रीपादांनी त्याचे मन ओळखले. त्यांनी त्याला जवळ बोलावले आणि विचारले, रजका, तुला राजा व्हायचे आहे ना? रजक लाजून खाली मान घालून उभा राहिला. श्रीपाद हसले आणि म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईल, पण या जन्मात नाही, पुढच्या जन्मात तू राजा बनशील आणि मी तुला तेथेही भेटायला येईल. हाच रजक पुढे बिदरचा बादशाह म्हणून जन्माला आला. अशा अनेक लीला सुरू होत्या. पण कुरोपूरच्या मातीत घडलेली सर्वात मोठी घटना, जी दत्तात्रयांचे दुसरे अवताराचे कारण बनणार होती, ती अजून घडायची होती. एका दुपारी जेव्हा सूर्य डोक्यावर आला होता आणि कृष्णा नदीचे पात्र तापले होते, तेव्हा नदीच्या काठावर एक स्त्री आपल्या मुलाला ओढत आणत होती. तिचे नाव होते अंबिका. ती ब्राह्मण स्त्री होती, पण तिचे नशीब अतिशय कठोर होते. तिचा मुलगा जन्मताच मतिमंद होता. त्याला साधे बोलताही येत नव्हते. बुद्धी तर नव्हतीच. वडील वारलेले, घरात खायला अन्नाचा एकही कण नाही आणि वरून समाजाचे टोमणे. लोक तिला म्हणायचे, तुझे पापच असे असणार म्हणून तुला असा वेडा मुलगा पोटी जन्माला आला. याला जगवून काय फायदा? रोजचा अपमान सहन करून अंबिका थकली होती. तिने ठरवले होते, आज जीवन संपवायचे. तिने आपल्या कमरेला पदर घट्ट बांधला आणि मुलाचा हात पकडून ती खोल पाण्यात उडी घेण्यासाठी पुढे सरसावली. पाण्याची खळखळ आणि अंबिकेची हुंदके, वातावरणात एक भयंकर उदासी होती. ती मुलाकडे बघून रडत होती. बाळा, या जगात आपल्याला जागा नाही रे. देवाने सुद्धा आपल्याकडे पाठ फिरवली आहे. चल, आपण त्याच्याकडेच जाऊया. त्या मतिमंद मुलाला काहीच कळत नव्हते. तो फक्त आईच्या रडणाऱ्या चेहऱ्याकडे बघून हसत होता. ते निर्विकार हास्य बघून अंबिकेचा बाण फुटला. ती किंचाळली, देवा, का अशी शिक्षा दिलीस मला? मी काय पाप केले होते? तिने डोळे मिटले आणि पाण्यात उडी घेणार तेवढ्यात मागून एक गंभीर आवाज आला, थांब माते, आत्महत्या हे महापाप आहे. अंबिका घाबरली. तिने मागे वळून पाहिले. तिथे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ उभे होते. त्यांच्या अंगातून येणाऱ्या तेजाने अंबिकेचे डोळे टिपले. ती जागीच गुडघ्यावर कोसळली. स्वामी, मला अडवू नका. मी जगू शकत नाही. माझा हा मुलगा समाजासाठी चेष्टा आणि माझ्यासाठी ओझे झाला आहे. मी मेल्यावर याचे काय होणार? त्यापेक्षा मी याला घेऊनच जाते. श्रीपाद तिच्याजवळ आले. त्यांची नजर करुणेने भरलेली होती. त्यांनी त्या मतिमंद मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला. माते, मुलाला ओझे म्हणतेस?
अरे, ज्या मातीने बीजाला पोटात वाढवले तिनेच त्याला नाकारायचे असते का? ते शब्द अंबिकेच्या काळजाला भिडले. ती रडू लागली. तिने श्रीपादांचे पाय धरले आणि ती विनवणी करू लागली. मला मार्ग दाखवा. स्वामी, जर मला जगायचे असेल तर मला तुमच्यासारखा ज्ञानी, तुमच्यासारखा तेजस्वी पुत्र हवा. या वेड्या मुलाला घेऊन मी कशी जगू? मला तुमच्यासारखा मुलगा द्या, नाहीतर मला मरण द्या. तिची ती हाक, त्यातील अर्थता आणि मातृत्व हे सर्व पाहून श्रीपादांचे हृदय हेलावून गेले. त्यांनी अंबिकेला उठवले. माते, उठ, तुझी इच्छा पूर्ण होईल. तू आता घरी जा आणि नित्यनेमाने शनिप्रदोष व्रत कर. आणि लक्षात ठेव, श्रीपादाने तिच्या डोळ्यात बघून एक वचन दिले, जे काळाच्या दगडावर कोरले गेले. तुला माझ्यासारखा पुत्र हवाय ना? पण या त्रिभुवनात माझ्यासारखा फक्त मीच आहे. म्हणून पुढच्या जन्मात मी स्वतः तुझ्या पोटी जन्म घेईन. अंबिकेचा विश्वास बसेना. साक्षात देव तिला आई म्हणणार होता. तिने थरथरल्या हाताने श्रीपादांना नमस्कार केला. तिचे अश्रू आता दुःखाचे राहिले नव्हते, ते आनंदाचे झाले होते. श्रीपादांच्या आशीर्वादाने अंबिका परतली आणि तिने आपला उर्वरित जन्म शिवभक्तीत घालवला. तिकडे श्रीपादांच्या लीलांचा वेग वाढतच होता. कुरोपूर हे फक्त भक्तांचे स्थान नव्हते, तर व्यापाऱ्यांचा मार्गही होता. वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण व्यापारी होता. त्याने नवस केला होता की जर व्यापारात त्याला चांगला नफा झाला तर मी कुरोपूरला येऊन 1000 ब्राह्मणांना जेवू घालेल. त्याला नफा झाला. तो पैसे घेऊन कुरोपूरला निघाला. ही बातमी काही चोरांना समजली. ते चोर भक्तांचे सोंग घेऊन वल्लभेशच्या प्रवासात सामील झाले. दिवसभर ते त्याच्याशी गोड बोलले की अरे, आम्ही पण दर्शनाला चाललो आहोत. वल्लभेश भोळा होता. तो त्यांच्यावर विश्वास ठेवून चालत राहिला. रात्र झाली. घनदाट जंगल लागले. आजूबाजूला कोणीच नव्हते. संधी साधून त्या चोरांनी आपला खरा रंग दाखवला. हे ब्राह्मणा, जे काही आहे ते काढून दे, नाहीतर गळा कापून टाकू. वल्लभेश थरथर कापू लागला. अरे, हे देवाचे पैसे आहेत, हे नका घेऊ. पण राक्षसी वृत्तीच्या चोरांनी ऐकले नाही. एका चोराने तलवार काढली आणि सपकन वार केला. वल्लभेशचे शिर धडा वेगळे झाले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. चोर आनंदाने पैसे लुटू लागले. पण त्या क्षणी जंगलातील शांतता भंग पडली. झाडांच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या. जमिनीतून जणू ज्वालामुखी फुटावा तसा एक दिव्य पुरुष तिथे प्रकट झाला. हातात त्रिशूल, जटा सोडलेल्या आणि डोळ्यात आग उठवणारे रौद्र रूप. हे श्रीपाद श्रीवल्लभ होते, पण शांत रूपात नाही, तर काळभैरवाच्या रूपात. त्यांनी आपल्या त्रिशूळाने त्या चोरांचा संहार सुरू केला. काही क्षणातच सर्व चोर जमिनीवर लोळले. नंतर श्रीपादाने आपले शांत रूप धारण केले. त्यांनी वल्लभेशच्या धडाला शिर जोडले. त्यांनी त्याच्यावर भस्म टाकले. वल्लभेश, उठ. वल्लभेश टचकून जागा झाला. त्याला वाटले आपण झोपलो होतो. पण जेव्हा त्याने आपल्या आजूबाजूला मेलेले चोर आणि समोर उभे असलेले श्रीपादांना पाहिले, तेव्हा त्याला सत्य समजले. त्यांनी देवाचे पाय धरले. अशा प्रकारे श्रीपादाने धर्म आणि भक्ताचे रक्षण केले. पण आता वेळ संपत आली होती. ठरवल्याप्रमाणे अवतार कार्य पूर्ण झाले होते. तिथी होती आश्विन वद्य द्वादशी. श्रीपादांनी भक्तांना सांगितले होते, माझे कार्य संपले आहे. आता मी महाप्रस्थान करणार आहे. पण लक्षात ठेवा, मी जरी देहाने जात असलो तरी कुरोपूर हे माझे स्थान असेल. जो कोणी इथे श्रद्धेने येईल त्याची इच्छा अपूर्ण राहणार नाही. हे सांगून श्रीपाद श्रीवल्लभ कृष्णा नदीच्या प्रवाहात उतरले. हजारो भक्त काठावर उभे राहून दिगंबरा दिगंबराचा जयघोष करत होते. पाणी त्याच्या गुडघ्यापर्यंत आले, कमरेपर्यंत आले आणि बघता बघता श्रीपाद प्रवाहात लुप्त झाले. ना देह सापडला, ना काही खोड, फक्त नदीचे शांत पात्र. भक्त रडू लागले. पण त्याच वेळी आकाशवाणी झाली, मी गेलो नाही, मी इथेच आहे, निर्गुण रूपात. श्रीपादांची जलसमाधी झाली. एक युग संपले, पण वचन अपूर्ण होते. अंबिका मातेला दिलेले वचन. काळ सरला, वर्ष लुटली. आता आपण विदर्भातील कारंजा लाड या गावी जाणार आहोत. तिथे माधव आणि अंबा म्हणजेच अंबिकेचा पुनर्जन्म झाला होता. अंबा माता हीच पूर्वी जन्मीची अंबिका होती. तिने 16 वर्षाचे कडक व्रत केले होते आणि एके दिवशी तिला स्वप्न पडले की साक्षात दत्त महाराज तिच्या ओटीत येत आहे आणि तो दिवस उजाडला. शुक्ल पक्षातील ती पवित्र तिथी होती. दुपारची वेळ. अंबा मातेच्या पोटी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. बाळाचे रूप असे होते की बघणाऱ्यांचे डोळे टिपावे. पण जन्मताच एक आश्चर्य घडले. इतर बालके जन्माला आल्यावर रडतात, टॅट्या करतात, पण हे बाळ रडले नाही. बाळाने आपली चिमुकले डोळे उघडले आणि स्पष्ट आवाजात उच्चार केला, ओम. त्यानंतर शांत, एकदम शांत. घरात आनंद उत्सव साजरा झाला. बाळाचे नाव ठेवले नरहरी. तेच पुढे नृसिंह सरस्वती होणार होते.
पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतशी आई-वडिलांची चिंता वाढू लागली. नरहरी आता 3 वर्षाचा झाला होता, पण तो एकही शब्द बोलत नव्हता. इतर मुले आई-बाबा म्हणतात, पण नरहरी फक्त हसायचा आणि आकाशाकडे बघायचा. गावात कुजबूज सुरू झाली. "बाळ मुके आहे का? का बहिरे आहे?" माधव आणि अंबा खूप काळजीत असत. त्यांनी अनेक वैद्यांना बोलावले, पण एका वैद्याने तर कहरच केला. तो म्हणाला, "बाळाला ऐकू येते की नाही ते तपासण्यासाठी आपण एक मोठी घंटा वाजवून बघू किंवा लोखंडाची मोठी सळई तापून त्याला चटका देऊन बघू." आई घाबरली आणि म्हणाली, "नको, माझ्या बाळाला चटका नको." पण नरहरीने हे सर्व बघून फक्त एक गोड स्मित केले. तो का बोलत नव्हता, तर त्याला संसाराच्या व्यर्थ गोष्टी बोलायच्या नव्हत्या. त्याला फक्त वेद बोलायचे होते. पण कधी अंबा माता रोज देवाकडे बघून प्रार्थना करायची, "देवा, तू दिलेल्या वचनेनुसार आलास, पण असा मुका का झालास? माझ्याशी एक शब्द तरी बोल." नरहरी आपल्या आईचे दुःख जाणवत होते, पण ते योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते. ती वेळ होती मुंजा, म्हणजे उपनयन संस्कार, आणि तो दिवस जवळ आला. वयाच्या 7व्या वर्षी नरहरीची मुंज ठरली. घरात तयारी सुरू झाली. मांडव पडला. भटजी आले. पण सर्वांच्या मनात एकच भीती होती की मुंज लागल्यावर भटूला गायत्री मंत्राचा उच्चार करावा लागतो आणि नंतर भिक्षा मागावी लागते. जर नरहरी बोललाच नाही तर मुंजे कशी होणार? आई अंबा मुलाला नाव घालताना त्याच्या कानात पुटपुटली, "बाळा, आज तरी माझी लाज राख. आज तरी आई म्हणून मला हाक मार." नरहरीने आईकडे बघितले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. जणू ते सांगत होते, "आई थांब. आज मी असे काही बोलेल जे ऐकून जग थक्क होईल." काय घडणार होते मुंजेच्या वेळी? ज्या मुलाने 7 वर्ष तोंड उघडले नाही, तो आज खरोखर बोलणार होता का? आणि जर बोलला तर असं काय सांगणार होता ज्यामुळे आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकणार होती? हा फक्त मौनभंग नव्हता, ही महायज्ञाची सुरुवात होती. मित्रांनो, ही कथा एक अशा वळणावर आली आहे, जिथे एका 7 वर्षाच्या मुलाच्या तोंडातून साक्षात 4 वेद प्रकट होणार होते. पण त्यानंतर नरहरी आपल्या आईकडून जे मागणार होता, ते कोणत्याच आईला सहन होणार नव्हते. काय असेल ती मागणी पाहूया पुढे. कारंजा गावातील मंडपात आता तणाव खूप पसरला होता. भटजींनी हातात अक्षदा घेतल्या. सावधान असा जयघोष सुरू झाला. मंगलाष्टक संपली. बाळ नरहरीच्या गळ्यात जानवे म्हणजेच यज्ञ पवित्र घालण्यात आले. आता तो विधी आला ज्याची सर्वांना भीती होती, म्हणजे भटूला गायत्री मंत्राची विधी देणे आणि भटूने ते उच्चारणे. वडिलांनी म्हणजेच माधवरावांनी बटूला जवळ घेतले. उपरणे डोक्यावर घेऊन त्यांनी मुलाच्या कानात गायत्री मंत्राचा उच्चार केला. मंडपात शांतता पसरली होती. सर्वांचे डोळे नरहरीच्या ओठांकडे लागले होते. हा मुलगा बोलेल का, की ही मुंजा अपूर्ण राहणार? आई अंबाचा श्वास रोखला गेला होता. आणि मग त्या 7 वर्षाच्या बालकाने आपले डोळे उघडले. त्याच्या ओठांची हालचाल झाली आणि जो आवाज बाहेर पडला तो एका लहान मुलाचा नव्हता, तर तो ढगांच्या गडगड्यासारखा गंभीर आणि स्पष्ट होता. "ओम भूर्भुवः स्वहा." नरहरी बोलला. मंडपात जल्लोष झाला. "बाळ बोलले, बाळ बोलले." आई अंबाच्या डोळ्यातून आनंदाच्या अश्रूंच्या धारा लागल्या. तिने देवाला हात जोडले. पण हा आनंद काही क्षणांचाच होता, कारण पुढच्या क्षणी जे घडले त्याने उपस्थित पंडितांच्या पायाखालची जमीनच सरकली. नरहरी फक्त गायत्री मंत्र बोलून थांबला नाही. जसा गंगेचा प्रवाह अडवता येत नाही, तसा ज्ञानसागराचा प्रवाह त्याच्या मुखातून फुटला. त्या 7 वर्षाच्या बालकाने तिथे उभे राहून ऋग्वेदातील ऋचा म्हणायला सुरुवात केली. "अग्निमिळे पुरोहितम, यज्ञस्य देवम ऋतबीजम." त्याचा उच्चार इतका शुद्ध, इतका स्पष्ट आणि वेगवान होता की तिथे बसलेल्या वृद्ध घनपाठी ब्राह्मण सुद्धा थक्क झाले. लोक बघतच राहिले. हा मुलगा तर जन्मापासून मुका होता. याला वेद कोणी शिकवले? नरहरीने एका सुरात ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदाचे मंत्र म्हणायला सुरुवात केली. जणू साक्षात सरस्वती त्याच्या जिभेवर नाचत होती. गावातील जे पंडित मगाशी चेष्टा करत होते, ते आता नरहरीच्या पायावर डोके ठेवून होते. त्यांना समजले होते की हे सामान्य बालक नाही, हा साक्षात जगद्गुरू आहे. विधी पूर्ण झाला. आता वेळ होती मातृत्व भिक्षा मागण्याची. परंपरेनुसार बटूने हातात झोळी घेऊन आईकडे जायचे आणि म्हणायचे, "ओम भवती भिक्षामदेही." म्हणजे, "माते मला भिक्षा दे." नरहरी हातात झोळी घेऊन आईकडे गेला. अंबा माता सोन्याच्या ताटात लाडू, पेढे आणि गोडधोड घेऊन उभी होती. ती खूप खुश होती. तिचा मुलगा आता बोलत होता. तिला वाटले, आता माझे बाळ माझ्याजवळ राहणार, संसारात रमणार. नरहरी आईसमोर उभा राहिला. त्याने त्याचे रूप आता बदलले होते. डोळ्यात एक वैराग्याची आग होती.
त्याने जुळी पुढे केली आणि खणखणीत आवाजात म्हणाला, "माते भिक्षा वाढ." आईने भिक्षा वाढण्यासाठी हात पुढे केला, पण नरहरीने जुळी मागे घेतली. "नाही आई, मला हे लाडू पेढे नको आहेत." अंबा गोंधळली. "मग काय हवे तुला?" "बाळा, तू आज मागशील ते देईल मी." नरहरीने आईच्या डोळ्यात बघितले आणि तो एकच वाक्य बोलला, ज्याने आईच्या काळजाचे तुकडे झाले. "आई, मला संन्यास घेण्याची भिक्षा दे. मला हा संसार नको. मला या बंधनातून मुक्त कर. मला काशीला जाऊन तपश्चर्या करायची आहे." ताटातील लाडू जमिनीवर पडले. अंबा तिथेच जागीच खाली मटकन बसली. "काय म्हणालास? संन्यास? अरे वेड्या, तुझे वय काय? तू तर अजून 7 वर्षाचा आहेस. आता कुठे तुझे बोबडे बोल कानावर पडले आणि तू मला सोडून जाण्याची भाषा करतोस?" तिने मुलाला घट्ट मिठी मारली. "बाळा, तुला माहीत आहे का, मी तुझ्यासाठी किती नवस केले. 16 वर्ष मी अन्नाचा त्याग केला. अनवाणी चाललेस, तेव्हा तू मला मिळाला आहेस आणि तू म्हणतोस मी जाऊ? मी तुला जाऊ देणार नाही." वडिलांनी पण समजवण्याचा प्रयत्न केला. "अरे नरहरी, संन्यास हा वृद्धापकाळात घ्यायचा असतो. हे खेळण्याचे शिकण्याचे वय आहे. तू गृहस्थाश्रम स्वीकार. आमचा वंश वाढव." नरहरीने अलगद आईला बाजू केले, पण मायेने. तो आता मुलगा म्हणून नाही, तर गुरु म्हणून बोलत होता. तो म्हणाला, "आई, ज्याला तू बाळ म्हणतेस तो या देहाचा धर्म आहे, पण आत्मा अमर आहे. तू म्हणतेस म्हातारपणी संन्यास घे, पण मृत्यू कधी येईल हे कोणाला माहीत आहे का? ज्या झाडाला फळ यायचे आहे ते कधीही येऊ शकते." आई रडत होती. तिचा आक्रोश थांबत नव्हता. "बाळा, तुझे हे तत्वज्ञान मला समजत नाही रे. मला फक्त माझा मुलगा हवाय. जर तू निघून गेलास तर आमचे म्हातारपण कोण सांभाळेल? आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघून जगायचे? आम्हाला अग्नी कोण देणार?" तिचे हे दुःख पाहून नरहरीचे मन रवले, पण त्याचे ध्येय निश्चित होते. तो आईच्या जवळ गेला. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. "आई, तुझा हा प्रश्न बरोबर आहे. मी जर गेलो तर तुमचा सांभाळ कोण करणार? यासाठी मी तुला एक वरदान देतो." त्याने आपल्या आईच्या कपाळाला स्पर्श केला आणि म्हणाला, "आई, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला वचन देतो, जोपर्यंत तुला आणखी 2 पुत्र होत नाही, तोपर्यंत मी घर सोडणार नाही. तुला आणखी 2 मुले होतील, जे तुमचा म्हातारपणी सांभाळ करतील, सेवा करतील आणि एक मुलगी सुद्धा होईल. आता तरी मला परवानगी देशील ना?" आईने मुलाकडे पाहिले. तिला समजले की याला अडवून ठेवणे शक्य नाही. हा सूर्य आहे, याला घरात कोंडून ठेवता येणार नाही. तिने जड अंतकरणाने होकार दिला. "बाळा, ठीक आहेस, पण तू मला एक वचन दे. तू कुठेही असलास तरी जेव्हा मी तुला हाक मारेल तेव्हा तू मला दर्शन द्यायला येशील." नरहरीने हसून मान डोलावली. "तथास्तु." काही काळानंतर आईला जुळी मुलं झाली. नरहरीने दिलेले वचन पूर्ण झाले. आता जाण्याची वेळ आली होती. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी नरहरीने आपल्या आई-वडिलांच्या चरणावर डोके ठेवले. घराचा उंबरठा ओलांडला आणि तो निघाला सत्याच्या शोधात. त्याने मागे वळून पाहिले नाही. त्यांचा प्रवास सुरू झाला उत्तरेकडे, थेट काशीच्या दिशेने, म्हणजे वाराणसीच्या दिशेने. त्या काळात प्रवास सोपा नव्हता. घनदाट जंगले, हिंस्र प्राणी आणि सूर दरोडेखोर. पण या बालयोगाच्या चेहऱ्यावरचे तेज बघून वाघ, सिंह सुद्धा रस्ता बदलत होते. ते काशीला पोचले. काशी, विद्वानांची नगरी, जिथे अनेक दिग्गज पंडित होते, जे स्वतःला वेदांचे जाणकार समजत होते. पण जेव्हा या छोट्या बालकाने मणिकर्णिका घाटावर बसून वेदांवर भाष्य करायला सुरुवात केली, तेव्हा संपूर्ण काशी हादरली. कोण आहे हा मुलगा? वय 8 वर्ष आणि बुद्धी बृहस्पतीसारखी. जिथे कृष्ण सरस्वती नावाचे एक महान वृद्ध संन्यासी होते. ते शंकराचार्याच्या परंपरेतले होते. त्यांनी नरहरीला ओळखले. त्यांनी नरहरीला बोलावले, "बाळा, तू या कलियुगाचा उद्धार करण्यासाठी आला आहेस ना? तुला आता दीक्षा घ्यावी लागेल." विधिवत दीक्षा झाली. नरहरीचे मुंडन करण्यात आले. भगवी वस्त्रे परिधान केली. हातात दंड आणि कमंडलू घेतले आणि कृष्ण सरस्वतीने त्यांना एक नवीन नाव दिले, श्री नृसिंह सरस्वती. म्हणजेच नरहरी नाव हे मागे पडले आणि जगाला मिळाले नृसिंह सरस्वती. नाव का दिले नृसिंह सरस्वती? कारण ते नरहरी होते आणि सरस्वती कारण ते ज्ञानाचे सागर होते. आता ते संपूर्ण संन्यासी झाले होते. त्यांनी काशीतील लोकांचा उद्धार केला. अनेक पंडितांचे गर्व हरण केले. पण त्यांना आठवण होती आपल्या आईला दिलेल्या वचनाची आणि त्यांना कार्यक्षेत्र निवडायचे होते दक्षिण भारत. त्यांनी काशीचा निरोप घेतला. 20 वर्षानंतर. काही ग्रंथांनुसार हा काळ कमी जास्त असू शकतो, पण मुख्य घटनाक्रम असाच आहे. ते पुन्हा आपल्या गावी कारंजाला आले. पण आता ते बाळ नरहरी नव्हते, ते स्वामी नृसिंह सरस्वती होते. ते आपल्याच घरासमोर उभे राहिले आणि त्यांनी आवाज दिला, "भवती भिक्षाम देही."
म्हातारी झालेली आई वडील माधव आणि अंबा बाहेर आले. त्यांनी या तेजस्वी संन्याशाला बघितले. त्यांना ओळखू आले नाही, पण हृदयाचे ठोके मात्र वाढले होते. अंबा मातेने भिक्षा वाढली तेव्हा स्वामी हसले आणि म्हणाले, आई, ओळखले नाहीस का? मी तुझा नरहरी. अंबा मातेच्या हातातली भिक्षा खाली पडली. तिने हंबरडा फोडला. माझा नरहरी आला. त्याने आई वडिलांच्या पायावर डोके ठेवले. आई, मी तुला वचन दिले होते की इतर मुले तुझा सांभाळ करतील. ते करत आहे ना? आईने सांगितले. हो, तुझे भाऊ आमची खूप सेवा करतात, पण तुझी आठवण क्षणभरही जात नाही. नृसिंह सरस्वतींनी त्या दिवशी आई वडिलांना आत्मज्ञान दिले. त्यांना सांगितले की हे मोहमाया सर्व नाशवंत आहे. खऱ्या ईश्वराला ओळखा. त्यांच्या उपदेशाने आई वडिलांना मुक्तीचा मार्ग सापडला. त्यांनी समजून घेतलं की आपला मुलगा आता जगाचा पिता झाला आहे. त्यांचा निरोप घेऊन स्वामी निघाले. आता त्यांचे लक्ष निश्चित होते. त्यांना कृष्णा नदीच्या तीरावर जायचे होते. तिथे दत्ताचे स्थान होते. ते चालत चालत त्र्यंबकेश्वर मार्गाने नाशिक करून पुढे सरकले. वाटेत अनेक चमत्कार झाले, पण ते थांबले नाहीत. त्यांचे पाय थांबले ते एका पवित्र जागी, म्हणजेच औदुंबर भिलवडी जवळ. कृष्णा नदीच्या काठी औदुंबर नावाचे क्षेत्र आहे. तिथे खूप औदुंबराची म्हणजेच उंबराची झाडे आहेत. दत्ताला औदुंबर प्रिय असल्यामुळे त्यांनी तिथे मुक्काम केला. तिथे त्यांनी पहिले चतुर्मास म्हणजेच 4 महिन्याचे व्रत केले. पण औदुंबरला राहून त्यांना काही भक्तांचे कल्याण करायचे होते आणि तिथेच घडणार होता एक अद्भुत चमत्कार, जो आजही लोक विसरलेले नाहीत. तो चमत्कार काय होता? एकदा स्वामी नदीकाठी बसले होते. समोरून एक ब्राह्मण येत होता. तो वेद म्हणत होता, पण त्याचे उच्चार चुकीचे होते. स्वामींनी त्याला थांबवले नाही, पण त्याच वेळी तिथे एक शूद्र म्हणजेच अशिक्षित माणूस आला. स्वामींच्या मनात आले की या गर्विष्ठ ब्राह्मणांना धडा शिकवलाच पाहिजे, की भक्ती महत्वाची आहे, नुसती पोपटपंची नाही. आणि तिथेच त्यांनी पुढच्या प्रवासाची दिशा ठरवली. औदुंबर सोडून ते पुढच्या प्रवासाला निघाले. नृसिंहवाडी म्हणजेच नरसोबाची वाडी. या ठिकाणी त्यांनी 12 वर्षे तपश्चर्या केली. तिथे त्यांच्या पादुका आजही आहेत. पण खरा इतिहास घडायचा होता तो गाणगापुरात. गाणगापूर, जिथे भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम होतो. तिथे जाण्याआधी वाटेत एक गावी एक मोठी घटना घडली. एका गरीब ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध होते, पण घरात खायला काहीच नव्हते. ब्राह्मण रडत होता, माझ्या पितरांना मी उपाशी कसं ठेवीन? तेव्हा स्वामी तिथे भिक्षा मागायला गेले. ब्राह्मणाने सांगितले, महाराज, घरात फक्त पानाचे देठ उरले आहेत, बाकी काही नाही. स्वामी म्हणाले, तेच दे, ते अमृत आहे. ब्राह्मणाने ते वाळलेले देठ स्वामींना शिजवून दिले. स्वामींनी ते आनंदाने खाल्ले आणि आशीर्वाद दिला, तुझ्या घरी आज अक्षय पात्र येईल. आणि खरोखरच त्या दिवशी त्या ब्राह्मणाच्या घरी शेकडो लोक जेवले, तरी अन्न संपले नाही. अशा लीला करत स्वामी गाणगापूरच्या सीमारेषेवर येऊन पोहोचले. गाणगापूर हे त्या काळी एका मुस्लिम बादशाच्या राज्यात होते. तिथे हिंदू धर्मावर संकट येत होती, लोकांमध्ये भीती होती आणि तिथेच एका महापुरुषाची गरज होती. स्वामी जेव्हा गाणगापुरात प्रवेश करत होते, तेव्हा त्यांना एक दृश्य दिसले. एका श्रीमंत सावकाराची म्हैस रस्त्यावरून चालली होती. ती म्हैस खूप वयस्कर आणि वांज होती. वांज म्हणजे दूध न देणारी होती. पण स्वामींनी त्या म्हशीकडे बघून शिष्यांना सांगितले, जा, त्या म्हशीचे दूध काढून आणा, मला तहान लागली आहे. शिष्य घाबरले, महाराज, ती म्हैस वांज आहे, तिला कधीच दूध आलेलं नाही आणि तिचा मालक खूप कडक आहे, तो आपल्याला मारेल. स्वामी हसले, भिवू नका, जा आणि तिची धार काढा. दत्ताच्या दरबारात काहीच अशक्य नाही. शिष्य थरथरत्या हाताने त्या म्हशीजवळ गेले आणि तिथेच होणार होता गाणगापुरातील पहिला आणि सर्वात मोठा चमत्कार, जो बघून तिथला राजा सुद्धा स्वामींच्या पायाशी येणार होता. मित्रांनो, विचार करा, एका वांज म्हशीने दूध दिले तर काय होईल, आणि तेही बादशाच्या राज्यात. या एका घटनेने संपूर्ण गाणगापूर हादरून जाणार होते आणि त्याच घटनेमुळे गर्विष्ठ पंडितांची मस्ती उतरणार होती. पुढील भागात आपण पाहणार आहोत गाणगापुरातील महान चमत्कार आणि वांज म्हशीची कथा. शिष्यांचे हात थरथरत होते. समोर एक महाकाय, रागट आणि एक म्हातारी म्हैस उभी होती. तिचा मालक, तो ब्राह्मण, तिथेच उभा होता आणि हसत होता. तो म्हणाला, अरे वेड्यांनो, तुमचे महाराज नक्कीच भांग पिऊन आले आहेत असं वाटतं. अरे, ही म्हैस वांज आहे. जन्मात कधी वासराला जन्म दिला नाही, तर दूध कुठून देणार? का माझी चेष्टा करताय? जा, निघा इथून. पण शिष्यांना गुरु आज्ञा मोडता येत नव्हती. घाबरत घाबरत एका शिष्याने हातात एक मोठे भांडे घेतले आणि तो त्या म्हशीच्या खाली बसला. आजूबाजूला लोकांची गर्दी जमली होती. सर्वजण गंमत बघत होते. बघूया आता हे साधू काय करतात.
त्या शिष्याने म्हशीच्या सडाला हात लावला आणि मनात श्री गुरूंचे स्मरण केले. दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा. आणि पुढच्या क्षणी तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांचे डोळे विस्मारले. श्वासाचा आवाजही बंद झाला. जी म्हैस वांज होती तिच्या सडातून दुधाचा प्रवाह सुरू झाला की जणू गंगा अवतरली आहे. धड 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 भांड्यात दूध पडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. बघता बघता ते छोटे भांडे भरून वाहू लागले. शिष्याने दुसरे भांडे मागवले, तेही भरले. मालक तर पुतळा झाल्यासारखा उभा राहिला. त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. जी म्हैस त्याला ओझे वाटत होती ती आज कामधेनू झाली होती. शिष्य ते दूध घेऊन धावत स्वामींकडे गेले. स्वामीने ते दूध प्राशन केले आणि समाधानाने हसले. ही बातमी वनव्यासारखी संपूर्ण गाणगापुरात पसरली आणि आसपासच्या गावात पसरली. कोणीतरी महान अवतारी पुरुष आला आहे, ज्याने वांज म्हशीकडून दूध काढून घेतले आहे. पण जिथे प्रकाश असतो तिथे सावलीही असतेच. गाणगापूरच्या जवळच कुमसी नावाचं गाव होतं. तिथे त्रिविक्रम भारती नावाचे मोठे संन्यासी राहत होते. ते स्वतःला नृसिंह देवाचे उपासक मानत होते. त्याने खूप तपश्चर्या केली होती, पण त्या तपश्चर्येचा त्यांना अहंकार झाला होता. त्याने जेव्हा ऐकले की कोणी नृसिंह सरस्वती नावाचा एक संन्यासी आला आहे आणि लोक त्याला देव मानतात, तेव्हा त्यांचा अहंकार दुखावला गेला. ते आपल्या शिष्यांना म्हणाले, अरे, कलियुगात देव कसा येईल? सगळे ढोंग आहे. मी एवढे वर्ष देवदेव केलं, मला देव भेटला नाही आणि हा कालचा आलेला संन्यासी देव कसा झाला? मी याची परीक्षा घेणार. एक दिवस श्री नृसिंह सरस्वती पालखीतून बसून कुमसी गावात जात होते. गावकऱ्यांची गर्दी जयघोष करत होती. त्रिविक्रम भारती आपल्या मठात बसून हे पाहत होते. त्यांनी मनातल्या मनात निंदा केली. हा कसला संन्यासी? संन्यासी तर पायी चालतो, हा तर पालखीत बसून राजासारखा फिरतोय. हे तर पाखंड आहे. हे विचार त्यांच्या मनात येताच पालखीत बसलेल्या स्वामींनी जाणले. त्यांनी पालखी थांबवली. स्वामींनी लांबूनच त्रिविक्रम भारतींकडे बघितले आणि मनात संवाद साधला. त्रिविक्रमा, तू नृसिंहाची उपासना करतोस ना? मग बघ, तुला ज्याचे दर्शन हवे आहे हे तेच आहे का? आणि त्या क्षणी त्रिविक्रम भारतींना पालखीत बसले स्वामी नृसिंह सरस्वती दिसले नाही. तिथे त्यांना दिसले साक्षात भगवान नृसिंह. तेज भयानक पण दिव्य रूप. सिंहमुख पण तीक्ष्ण नखे, डोळ्यात आग आणि गळ्यात वनमाला. तोच अवतार ज्याची त्रिविक्रम आयुष्यभर पूजा करत होते. त्रिविक्रम भारतींचा थरकाप उडाला. त्यांच्या हातातली जपमाळ खाली पडली. त्यांचा अहंकार एका क्षणात गळून पडला. ते धावत सुटले आणि भर चौकात त्यांनी पालखीसमोर साक्षात दंडवत घातला. प्रभू, मला क्षमा करा, मी तुम्हाला ओळखले नाही. काजव्याने सूर्याला नाव ठेवावे तसा मी मूर्ख बनलो. तुम्ही ढोंगी नाहीत, तुम्हीच साक्षात ब्रह्मदेव आहात. स्वामींनी स्मित हास्य केलं आणि त्यांना उठवले. त्रिविक्रमा, अहंकार हा ज्ञानाचा शत्रू आहे. तो सोडला तरच ईश्वर मिळेल. या घटनेनंतर त्रिविक्रम स्वामींचे परम भक्त बनले. पण गाणगापुरातील खरी परीक्षा अजून बाकी होती. त्या काळात 2 ब्राह्मण खूप प्रसिद्ध झाले होते. ते अत्यंत विद्वान होते, पण तितकेच गर्विष्ठ होते. त्यांना 4 वेद, उपनिषद आणि तर्क पाठ होते. त्यांनी एकच ध्यास घेतला होता, संपूर्ण भारतात फिरायचे, तिथल्या पंडितांना वादविवादात हरवायचे आणि त्यांच्याकडून जयपत्र म्हणजेच विजयाचे प्रमाणपत्र लिहून घ्यायचे. ज्याने जयपत्र दिले नाही त्यांचा ते छळ करीत. त्यांनी अनेक विद्वानांना हरवले होते. आता ते गाणगापुरात आले होते. त्यांनी ऐकलं की इथे एक संन्यासी आहे ज्याला खूप मानतात. ते थेट संगमावर श्री गुरूंच्या मठात आले. स्वामी शांतपणे शिष्यांशी बोलत होते. ते दोघे तिथे आले आणि मोठ्या आवाजात ओरडले, हे संन्यासी, आम्ही ऐकले आहे की तू स्वतःला खूप ज्ञानी समजतोस. चल, आमच्याशी वेदांवर चर्चा कर. जर हरलास तर तुला हे गाव सोडून जावे लागेल. स्वामी शांत होते. ते नम्रपणे पंडितांना म्हणाले, मी एक संन्यासी आहे. मला मान सन्मानाची काय गरज आणि वेदांचे काय साध्य होणार? जिंकलात तरी अहंकार वाढेल आणि हरलात तर द्वेष वाढेल. त्यापेक्षा ईश्वराची भक्ती करा. पण पंडितांना वाटलं की स्वामी घाबरले. ते जोरजोरात हसू लागले. बघितलं, घाबरला? अरे, तुला वेद तरी येतात का? का लोकांकडून फक्त पाया पडून घेतो? त्यांनी स्वामींचा अपमान सुरू केला. ते वेदांमधले कठीण प्रश्न विचारू लागले. स्वामींना समजले हे सरळ मार्गाने समजणार नाही. त्यांच्या या रोगावर एकच औषध आहे, म्हणजे चमत्कारिक अपमान. स्वामींनी आजूबाजूला नजर फिरवली. तिथे मठाच्या कोपऱ्यात एक माणूस उभा होता. तो जातीने मातंग म्हणजेच त्या काळी शूद्र मानला जाणारा होता. काही ग्रंथात त्याचे नाव दिले नाही, पण तो अत्यंत गरीब आणि अशिक्षित होता.
त्याला लिहिता वाचता येत नव्हते. संस्कृत तर दूरचीच गोष्ट आहे. तो फक्त लांब उभा राहून सेवा करत असे. स्वामींनी त्याला हाक मारली, "बाळा, इकडे ये." तो घाबरत घाबरत पुढे आला. अंगात फाटके कपडे, हातात काठी. तो पंडितांसमोर उभा राहिला. पंडित नाक मुरडत म्हणाले, "याला कशाला बोलवलंस?" "हा काय आमच्याशी वाद घालणार?" स्वामी म्हणाले, "नाही, मी तुमच्याशी वाद घालणार नाही. तुमच्या प्रश्नांची उत्तरे हा माझा भक्त देईल." पंडित पोट धरून हसू लागले. "काय? हा अडाणी आणि गरीब माणूस, याला गायत्री मंत्र तरी येतात का?" "स्वामी, तुम्ही चेष्टा करताय का आमची?" स्वामींचे डोळे आता गंभीर झाले. त्यांनी आपल्या हातातील भस्म त्याच्या कपाळावर लावले आणि त्याच्या डोक्यावर आपला वरद हस्त ठेवला. स्वामींनी आज्ञा केली, "बोल बाळा, या पंडितांना वेदांचा अर्थ सांग. ऋग्वेदापासून सुरू कर." आणि तिथे एक अघटित घडले. ज्या माणसाला स्वतःचे नाव लिहिता येत नव्हते, त्याच्या शरीरातून एक वीज संचारली आणि त्याचे डोळे तेजस्वी झाले. त्याने मान ताठ केली आणि जो आवाज बाहेर पडला तर तो त्याचा नव्हता, तो साक्षात देववाणीचा होता. त्या मातंग व्यक्तीने घडाघडा शुद्ध संस्कृतमध्ये ऋग्वेदाच्या ऋचा म्हणायला सुरुवात केली. "अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देवम ऋत्विजम." तर तो मंत्र म्हणत नव्हता, तर त्या मंत्राचा असा अर्थ उलगडून सांगत होता, जो त्या दोन गर्विष्ठ पंडितांनी आयुष्यात कधीच ऐकला नव्हता. त्याचा आवाज गंगेच्या प्रवाहासारखा निर्मळ आणि हिमालयासारखा खंबीर होता. वातावरणात एक पवित्र शांतता पसरली. झाडावरचे पक्षी सुद्धा शांत झाले. त्यांचे चेहरे पांढरे पडले. त्यांना विश्वास बसेना की हे काय चालले आहे. ज्या वेदांचा अभ्यास करायला त्यांना 50 वर्ष लागली, ते वेद हा माणूस पाण्याच्या प्रवाहासारखे कसे बोलतोय? त्या क्षणी त्या दोन पंडितांचा अहंकार असा तुटला, जसा काचेचा महल दगडाने फुटतो. त्यांना समजले की विद्या ही पुस्तकात नसते, ती गुरुकृपेत असते. ज्यांच्या डोक्यावर सद्गुरूंचा हात आहे, त्याला जगातील कोणतेच ध्यान दुर्लभ नाही. त्या मातंग भक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याला स्वतःला माहीत नव्हते की तो काय बोलतोय, पण त्याला आतून एक परमानंद मिळत होता. त्याला आज समजले होते की देवाच्या दरबारात जात पात धर्म काहीच नसते, तिथे फक्त भाव असतो. पंडित धावत आले. त्यांनी स्वामींच्या पायावर लोळण घेतली. "महाराज, आम्हाला क्षमा करा. आमचे डोळे उघडले. आम्ही फक्त पोपटपंची केली. पण खरा अर्थ आम्हाला आज समजला. आमचा अहंकार जळाला." स्वामींनी त्या मातंग भक्तावरील हात काढला आणि तो पुन्हा सामान्य झाला. त्याला काहीच आठवत नव्हते. स्वामी पंडितांना म्हणाले, "विद्येचा उपयोग नम्रतेसाठी करायचा असतो, वादासाठी नाही. जा आणि यापुढे कोणाचाही अपमान करू नका." पंडितांनी आपले जयपत्र फाडून टाकले आणि ते स्वामींचे शिष्य झाले. या घटनेनंतर स्वामींचा गाणगापुरात जय जयकार झाला. लोकांना खात्री पडली की हे दत्तात्रेय आहेत. पण स्वामींची लीला इथेच थांबणार नव्हती. आता एक अशी घटना घडणार होती जी मृत्यूला सुद्धा आव्हान देणार होती. गाणगापुरात रोज शेकडो लोक येत असत. त्यात एक स्त्री आली होती. तिचे नाव काही कथांमध्ये गंगाबाई असे सांगितले जाते. ती अत्यंत दुःखी होती. ती ब्राह्मण सुवासिनी होती, पण तिचे नशीब फुटक्या कवडीसारखं होतं. लग्नाला अनेक वर्ष झाली, पण तिला मूल होत नव्हते. सासरचे लोक तिला टोमणे मारत. शेवटी ती कंटाळून गाणगापुरात आली आणि स्वामींच्या चरणी सेवा करू लागली. ती रोज संगमावर अंघोळ करायची, ओल्या कपड्याने मठाला प्रदक्षिणा घालायची आणि स्वामींच्या दर्शनाला उभी राहायची. स्वामींनी तिच्याकडे बघितले आणि विचारले, "माते, काय हवे आहे तुला?" ती रडत म्हणाली, "स्वामी, मला पुत्र हवा आहे. लोक मला वांज म्हणतात. माझी ओटी भरा." स्वामींनी हसून तिच्या हातात 2 फळे दिली. नारळ दिलं. "जा, तुझे कल्याण होईल." ती आनंदित झाली. पण तिची परीक्षा संपली नव्हती. काही काळाने तिला मुलगा झाला नाही, पण तिचे पती आजारी पडले. इतके आजारी पडले की जगण्याची आशा उरली नाही. एके दिवशी रात्री तिचे पती मरण पावले. गावातील व्यक्ती जमले आणि म्हणाले, "अरे अरे, बघा, तिचं नशीब बघा. मूल तर झालंच नाही, आता कपाळच पांढरे झाले. आता ही विधवा झाली." लोक अंत्ययात्रेची तयारी सुरू करू लागले. तिरडी बांधली गेली. पतीचे प्रेत त्यावर ठेवले गेले. ती स्त्री वेड्यासारखी रडत होती. "स्वामी, तुम्ही तर आशीर्वाद दिला होता. मग हे काय झालं? माझे पती मला सोडून कसे गेले?" "तुमचे शब्द खोटे कसे ठरेल?" तिचे ते शब्द, तिचा तो अधिकार, जणू काही देवाला जाब विचारत होती. आणि मित्रांनो, इतिहासात असे काही फार कमी वेळा घडते की भक्तांच्या हट्टापायी देवाला निसर्गाचे नियम बदलावे लागतात. यमराजाला आलेली शिकार परत करावी लागते. स्वामींनी आपले डोळे उघडले.
त्यांच्या डोळ्यात आता नृसिंह नव्हते, तर करुण आर्नो दत्त होते. त्यांनी शिष्यांना विचारले, बाहेर काय चालले आहे? शिष्याने सांगितले, महाराज, एका स्त्रीचा पती वारला आहे आणि ती तुमच्याकडे न्याय मागत आहे. स्वामी उठले. ते हळूहळू त्या प्रेताच्या दिशेने चालू लागले. वातावरण स्तब्ध झालं. लोक श्वास रोखून बघत होते. स्वामी काय करणार? मेलेल्याला जिवंत करणार? अशक्य. हे सृष्टीच्या नियमाविरुद्ध आहे. स्वामी प्रेताच्या जवळ आले. त्यांनी त्या रडणाऱ्या स्त्रीकडे बघितले. तिचे कुंकू पुसले होते. बांगड्या फुटायच्या होत्या. स्वामींनी आपल्या कमंडलूतून पाणी हाताच्या तळव्यावर घेतले. मंत्र उच्चारला आणि सर्वांसमोर एका मोठ्या आवाजात म्हणाले, आयुष्य असते तर मरतो कशाला, आणि मी असताना यम येतोच कशाला? काय अर्थ होता याचा? काय त्या प्रेतात प्राण परत येणार होते? स्वामीने ते पाणी प्रेताच्या तोंडावर शिंपडले. आणि मित्रांनो, काय झालं असेल पुढे? प्रेत उठले की नाही? आणि जर उठले तर यमराजाने काय केले? हा प्रसंग गाणगापूरच्या इतिहासातील सर्वात रोमांचक प्रसंग आहे, ज्याने मृत्युंजय मंत्राची ताकद सिद्ध केली. पुढील भागात आपण पाहणार आहोत मृत्यूवर विजय आणि सतीची कथा पूर्ण स्वरूपात. वातावरणात एक भयानक शांतता होती. हजारो डोळे त्या प्रेताकडे आणि स्वामींच्या हाताकडे लागले होते. स्वामींच्या कमंडलूतून ते मंत्राग्नीने भरलेले पाणी त्या मृतदेहाच्या थंड पडलेल्या चेहऱ्यावर पडले. पाण्याचे थेंब ओघळून खाली पडले. 1 क्षण गेला, 2 क्षण गेले. काहीच हालचाल झाली नाही. लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. बघितले, काहीच झाले नाही. मेलेला माणूस कधी उठतो का? हा निसर्गाचा नियम आहे. त्या स्त्रीचा, त्या माऊलीचा श्वास रोखला गेला होता. तिने स्वामींच्या चरणांवरची पकड ढिली केली नाही. तिचे डोळे मिटले होते आणि होठांवर फक्त दत्त दत्त हा जप सुरू होता. आणि मग त्या प्रेताच्या उजव्या हाताच्या करंगळीत एक सूक्ष्म हालचाल झाली. कोणीतरी ओरडले, बोट हलले, बोट हलले. सर्वांचं लक्ष तिथे गेले. पाहता पाहता त्या मृत शरीराच्या छातीत श्वास भरू लागला. फुफ्फुसे हलली. आणि ज्याप्रमाणे एखादा माणूस गाढ झोपेतून आळस देत उठावा, तसे त्या ब्राह्मणाने आपले डोळे उघडले. तो हळूहळू उठून बसला. त्याने आजूबाजूला बघितले. लोक रडत आहेत. पत्नी जमिनीवर लोळत आहे. स्वतः तिरडीवर पडलेले आहे. तो गोंधळला. तो म्हणाला, अरे, हे काय चालले आहे? मी तर झोपलो होतो आणि तुम्ही सगळे माझ्याकडे असे का बघत आहात? त्याचा आवाज ऐकून त्याची पत्नी, जी मगाशी दुःखाने अर्धी मेली होती, ती आता वेड्यासारखी ओरडली, स्वामी, तुम्ही परत आलात? तिने धावत जाऊन पतीला मिठी मारली नाही, तर आधी श्री नृसिंह सरस्वतींच्या पायावर डोके ठेवले. तिचे अश्रू स्वामींच्या पायावर पडले आणि त्या उष्ण अश्रूंनी स्वामींचे पाय धुतले गेले. महाराज, तुम्ही देव आहात. तुम्ही यमराजाच्या ताडीतून माझ्या पतीला परत आणलं, माझा सुहाग परत दिला. लोक जयघोष करू लागले. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नाद आकाशाला भिडला. ज्यांनी स्वामींची चेष्टा केली होती ते लाजेने खाली मान घालून उभे होते. स्वामी शांत होते. त्यांनी त्या ब्राह्मणांना आणि त्याच्या पत्नीला आशीर्वाद दिला. बाळा, तुझे आयुष्य अजून संपले नव्हते. ही यमराजाची चूक होती, पण भक्तीने सुद्धा नियतीचे नियम बदलू शकतो, हेच मला जगाला दाखवायचे होते. जा सुखाने संसार करा. तो ब्राह्मण आणि त्याची पत्नी पूर्वजन्म मिळाल्यासारखे घरी गेले. ही बातमी वाऱ्यासारखी नाही, तर वनव्यासारखी पसरली. गाणगापूरच्या बाहेर कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणापर्यंत लोक बोलू लागले. गाणगापुरात एक असे स्वामी आले आहेत, जे मेलेल्या माणसांना जिवंत करतात. आता मठात रोज हजारांची गर्दी होऊ लागली. दुःखी, रोगी, कष्टी येऊ लागले आणि स्वामी कोणालाच रिकामी हाताने पाठवत नव्हते. पण स्वामींची परीक्षा घेण्यासाठी निसर्ग नवनवीन रूपे घेऊन येत होता. एके दिवशी दुपारची वेळ होती. स्वामी भक्तांशी संवाद साधत होते. तेव्हा गर्दीतून वाट काढत एक अतिशय वृद्ध स्त्री पुढे आली. तिचे वय असेल साधारण 60 वर्ष. केस पूर्ण पिकलेले, चेहऱ्यावर सुरकुट्या, हातात काठी. चालताना सुद्धा ती थरथरत होती. ती स्वामींच्या समोर आली आणि हात जोडले. महाराज, मी सोमनाथ सायनदेवाची पत्नी. अनेक वर्षापूर्वी मी नवस केला होता की मला मुलगा झाला तर मी सेवेला येईल. पण माझे नशीब बघा, तरुण पण गेले, म्हातारपण आले, पण पाळणा हलला नाही. आता लोक मला वांज म्हातारी म्हणून चिडवतात. आता या वयात मला मुले कसे होणार? पण तुमची कीर्ती ऐकून शेवटची आशा घेऊन आली आहे. तिचे बोलणे ऐकून आजूबाजूचे लोक हसले. त्यातील एक जण म्हणाला, आजी, आता नातवंडे खेळायचे वय आहे आणि तुला मुलगा हवाय? निसर्गाचे काही नियम असतात. ज्या झाडाची मुळे सुकली आहेत त्या झाडाला फळ कसे येणार? वैद्यकशास्त्राप्रमाणे हे अशक्य होते. अनेक वर्ष झाली होती, पण स्वामींच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं.
त्यांनी त्या हसणाऱ्या लोकांकडे बघितले आणि मग त्या रडणाऱ्या आजीकडे बघितले. स्वामी म्हणाले, माते, तू जगासाठी म्हातारी असशील, पण माझ्या दत्तासाठी भक्त कधीच म्हातारा होत नाही. तुझ्या विश्वासात जर तरुणपण असेल तर तुझा देह नक्की पालवेल. स्वामींनी आपल्या हातांनी 2 सुकी फळ म्हणजे काही ग्रंथांनुसार नारळ त्या 60व्या वर्षाच्या आजीच्या ओंजळीत टाकले. जा माते, तुला पुत्र प्राप्ती होईल आणि तो पुत्र मोठ्या ज्ञानी होईल. लोक थक्क झाले. स्वामींनी हे काय केले? हे कसे शक्य आहे? ती वृद्ध स्त्री स्वामींवर विश्वास ठेवून घरी गेली. तिने श्रद्धेने त्या फळांचे सेवन केले आणि पुढच्या काही दिवसातच तिचे रूप पालटू लागले. तिच्या अंगावरचे पांढरे केस काळे होऊ लागले, सुरकुत्या नाहीशा झाल्या आणि तिची मासिक पाळी जी अनेक वर्षापूर्वी बंद झाली होती ती पुन्हा सुरू झाली. तिला पुन्हा तारुण्य प्राप्त झाले आणि बरोबर 9 महिन्यांनी वयाच्या 60व्या वर्षी त्या माऊलीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. या घटनेने सिद्ध केले की गुरुचरित्र हे फक्त पुस्तक नाही, तर ती निसर्गाच्या नियमांना ओलांडणारी शक्ती आहे. त्या मुलाचे नाव ठेवले गुरुनाथ. गाणगापुरात आनंदाची लाट आली होती, पण आता एक मोठे संकट गाणगापुराच्या दिशेने येत होते. हे संकट होते सत्तेचे. त्या काळी गाणगापूर हे बहुमनी सुलतान म्हणजेच बिदरच्या बादशाह याच्या राज्यात येत होते. राजाचे नाव होते अल्लाउद्दीन, म्हणजे दुसरा राजा. तो अत्यंत क्रूर आणि हिंदू द्वेष्टा म्हणून ओळखला जात होता. तेव्हा त्याला समजले की आपल्या राज्यात एक हिंदू फकीर म्हणजेच संन्यासी चमत्कार करतोय आणि हजारो लोक त्याच्या मागे जात आहेत. तेव्हा त्याला ते सहन झालं नाही. त्याचे मंत्री त्याला म्हणाले, हुजूर, हा संन्यासी काहीतरी जादूटोणा करतोय. लोक आमचं काम सोडून त्याच्या दर्शनाला जात आहेत. याला वेळीच थांबवलं पाहिजे, नाहीतर आपल्या सत्तेला धोका आहे. बादशाह म्हणाला, चला, मी स्वतः त्याच्याकडे जातो आणि त्या फकीराची जादू बघतो. जर तो ढोंगी असेल तर त्याची मुंडकी छाटून बिदरच्या वेशीवर टांगेल. बादशाह निघाला, पण निघताना देवाची लीला सुरू झाली. त्याच्या पायाला एक छोटासा फोड आला होता. त्याला वाटलं साधी पोळी असेल, पण गाणगापुरात पोहोचेपर्यंत त्या फोडाचं रूपांतर एक अशा फोडात म्हणजे कार्बनकल किंवा ट्यूमरमध्ये झालं. त्याचा पाय सुजला. वेदना इतक्या भयंकर होत्या की तो हत्तीवर बसू शकत नव्हता. त्याला पालखीत झोपवून आणावे लागले. त्याचे शाही वैद्य हकीम सोबत होते. त्यांनी अनेक लेप लावले, औषधं दिली, पण फोड फुटत नव्हता आणि वेदना कमी होत नव्हती. तो तडफडत होता. अल्लाह, हे काय झाले? त्याला कळून चुकले की हे सामान्य दुखणे नाही, हे त्या फकीराच्या नादाला लागल्याची शिक्षा आहे का? तरीही त्याचा अहंकार गेला नाही. तो गाणगापुरात पोहोचला. त्याचे सैनिक मठाच्या दिशेने चालू लागले. मठात भक्तांची धावपळ उडाली. बादशाह आला. तो मठाचा विध्वंस करायला आला आहे. पळा, पळा! लोक घाबरले. पण स्वामी नृसिंह सरस्वती शांत आपल्या आसनावर बसून होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित रेषा होती. शिष्य म्हणाले, गुरुदेव, यवनाचे सैन्य आले आहे. आपण इथून दुसरीकडे जाऊया का? स्वामी हसले. अरे, कोणाला घाबरता? जो माझा भक्त आहे त्याला. राजाची भीती कसली? आणि तो राजा आहे. तो सुद्धा शेवटी त्याच एका परमात्म्याचा बंदा आहे. येऊ द्या त्याला. मठाचे दरवाजे उघडले गेले. बादशाची पालखी आत आली. सैनिकांनी तलवारी उचलल्या होत्या. वातावरण तणावपूर्ण होते. बादशाह वेदनेने पालखीतून उतरला. 2 सेवकांनी त्याला धरले होते. तो रागाने स्वामीकडे बघू लागला. कुठे आहे तो जादूकर? बादशाने नजर वर करून स्वामींकडे बघितले. त्याला वाटले की समोर एखादा भगवी वस्त्र घातलेला हिंदू साधू असेल. पण जेव्हा त्याची नजर स्वामींच्या डोळ्याला भिडली तेव्हा तिथे त्याला काहीतरी वेगळेच दिसले. त्या क्षणी बादशाचा अहंकार गळून पडला. त्याला समोर आसनावर नृसिंह सरस्वती दिसले नाही, त्याला तिथे एक दिव्य वीर म्हणजे मुस्लिम संत दिसले. काहींच्या मते त्याला साक्षात नूर म्हणजेच दिव्य प्रकाश दिसला. त्याच्या डोळ्यासमोरून धर्म, जात, भाषा याचे पडदे बाजूला झाले. त्याला जाणवले की समोर बसलेली व्यक्ती ही हिंदू किंवा मुसलमान नाही, तर ती एक ईश्वरी शक्ती आहे. त्याच्या पायाची वेदना जी मगाशी जीवघेणी होती ती स्वामींच्या एक दृष्टिक्षेपाने अचानक शांत झाली. जणू बर्फाची पट्टी ठेवावी तसा थंडावा त्याच्या शरीरात पसरला. त्या क्रूर राजाचे डोळे पाणावले. ज्या हाताने तलवार पकडली होती ते हात आपोआप जोडले गेले. तो गुडघ्यावर बसला नाही, तर लोटांगण घालत स्वामींच्या दिशेने सरकला. तो ओरडला, या अल्लाह, तुम्ही फकीर नाही, तुम्ही तर पैगंबर आहात. मला माफ करा. मराठी लोक श्वास रोखून बघत होते. जो राजा मारायला आला होता तो आता एका लहान मुलासारखा रडत होता. स्वामींच्या चरणी पडला होता. स्वामींनी त्याला जवळ बोलावले. त्यांच्या स्पर्शात जादू होती. त्यांनी त्यांच्या पायाकडे बघितले नाही, फक्त त्याच्या डोक्यावर हात ठेवला. राजा, सत्ता फक्त शरीरावर गाजवता येते, मनावर नाही. आणि रोग शरीराचा नसतो, अहंकाराचा असतो. तुझा अहंकार गेला.
आता तुझा रोगही जाईल. स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला आणि काय आश्चर्य! ज्या राजफळाने त्याला मरणाच्या दारात नेलं होतं, तो फोड त्या क्षणी फुटला आणि त्यातील सर्व घाण निघून गेली आणि वेदना पूर्णपणे थांबल्या. बादशाह स्वतःच्या पायावर उभा राहिला. हा चमत्कार बघून बादशहाचे सैनिक सुद्धा नतमस्तक झाले. राजाने तिथेच जाहीर केले, आजपासून गाणगापूर हे गाव स्वामींच्या मठाला इनाम. गावात कोणताही कर म्हणजेच टॅक्स घेतला जाणार नाही. आणि जो कोणी या मठाच्या वाटेला जाईल त्याला माझा शत्रू मानले जाईल. ज्या सत्तेची भीती लोकांना वाटत होती ती सत्ता आता स्वामींची दास झाली होती. बादशाने स्वामींना विनंती केली, महाराज तुम्ही एकदा तरी माझ्या महलात बिदरला यावे. स्वामींनी त्याची विनंती मान्य केली. काही काळानंतर ते बिदरला गेले आणि तिथेही ब्रह्मराक्षसाचा उद्धार केला. पण ती कथा पुढे आहे. गाणगापुरात सुवर्ण काळ आला होता. राजाही चरणी लागला होता आणि प्रजाही. पण मित्रांनो, म्हणतात ना की सुखाच्या काळात खरी परीक्षा असते. आतापर्यंत स्वामींनी बाह्य जगातील लोकांवर चमत्कार दाखवले होते, पण आता वेळ आली होती त्यांच्या स्वतःच्या शिष्यांची, त्यांच्या जवळच्या भक्तांची परीक्षा घेण्याची. सोन्याला आगीतून जावं लागतं तेव्हाच ते शुद्ध होतं, तसे भक्ताला संकटातून जावं लागतं. आता मठात एक असा भक्त येणार होता ज्याचं नाव होतं सायनदेव. तो मोठा अधिकारी होता. पण स्वामींनी त्याचं स्वागत प्रेमाने केले नाही. या उलट त्याला पाहताच क्षणी स्वामी कडाडले, येथे कशाला आलास? ही जागा सुखाची नाही. येथे राहायचे असेल तर कठोर परीक्षा द्यावी लागेल. तयार आहेस? सायनदेव म्हणाले, हो महाराज, देहाचे तुकडे झाले तरी चालतील, पण तुमचे चरण सोडणार नाही. स्वामी हसले, पण ते हास्य गुण होते. ठीक आहे, आज रात्री तुझी परीक्षा होईल. काय होती ती परीक्षा? स्वामींनी सायनदेवाला असे काय सांगितले ज्याचा विचार करूनही अंगावर काटा येईल? आणि त्या परीक्षेत सायनदेव पास झाला की नापास हेच आपण पाहणार आहोत पुढील भागात. मित्रांनो, राजा शरण आला, वान स्त्रीला पुत्र मिळाला, मेलेला जिवंत झाला. पण आता जी कथा सुरू होणार आहे ती गुरुभक्तीची परिसीमा आहे. सायनदेवाची परीक्षा आणि त्यानंतर घडणारे चांडाळ गर्वहरण म्हणजेच वेदांचे पठण. हा थरारक प्रसंग चुकवू नका. रात्र कीर होती. गाणगापुराच्या मठात फक्त तेलाच्या दिव्यांचा मंद प्रकाश होता. सायनदेव स्वामींच्या समोर हात जोडून उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती तर एक समर्पण होते. स्वामी नृसिंह सरस्वतीने सायनदेवाकडे बघितले. त्यांची नजर आज नेहमीप्रमाणे प्रेमळ नव्हती, तर ती एका कडक शिक्षकासारखी, एका परीक्षकासारखी होती. स्वामी कडाडले, सायनदेवा, तू म्हणतोस की तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू तुझ्या मोठ्या नोकरीचा, संसाराचा त्याग करून इथे आला आहेस. पण लक्षात ठेव, जोपर्यंत मन पूर्णपणे रिकामी होत नाही तोपर्यंत त्यात ईश्वर भरता येत नाही. आज तुझी शेवटची परीक्षा आहे. स्वामींनी आज्ञा केली, सायनदेवा, मला आत्ताच्या आता या मध्यरात्री पंचपक्वान्नाचे भोजन हवे आहे आणि ते भोजन तू स्वतः कोणाचीही मदत न घेता बनवायचे आहेस. आणि हो, मठाच्या कोठारात अन्नाचा एकही दाणा नाही. जा, व्यवस्था कर. सायनदेव थबकले. मध्यरात्रीची वेळ, गाव झोपलेले, दुकाने बंद आणि मठात काहीच नाही. हे कसे शक्य आहे? सामान्य माणसासाठी हे अशक्यच होते, म्हणून हार मानली असती. पण सायनदेव सामान्य नव्हते. त्यांनी क्षणभर डोळे मिटले. त्यांना आठवले, ज्याने वांज म्हशीकडून दूध काढून घेतले तो माझ्यासाठी अन्नाची सोय करू शकत नाही का? ही फक्त माझी निष्ठा तपासण्यासाठी चाललेली लीला आहे. त्यांनी स्वामींना नमस्कार केला आणि ते स्वयंपाकघराच्या दिशेने निघाले. त्यांनी रिकामी भांडी गॅसवर म्हणजेच चुलीवर चढवली. आणि मित्रांनो, भक्तीचा काय चमत्कार सांगावा. सायनदेव फक्त रिकाम्या भांड्यात पळी फिरवत होते आणि मनात दत्त दत्त हे नामस्मरण करत होते. त्यांना माहीत होतं की हा वेडेपणा आहे, पण गुरुवाक्याप्रमाणे त्यांनी ते केले. काही मिनिटं गेली आणि स्वयंपाकघरातून सुवास येऊ लागला. ज्या रिकाम्या भांड्यात फक्त पाणी होते तिथे शिरा तयार झाला होता. जिथे काहीच नव्हतं तिथे भाजीचा घमघमाट सुटला होता. सायनदेवाचे डोळे पाणावले. त्यांनी ते ताट वाढले आणि स्वामींसमोर नेऊन ठेवले. स्वामींनी त्या अन्नाकडे बघितलेही नाही. त्यांनी सायनदेवाच्या डोळ्यात पाहिले. ते हसले. त्यांचे ते रौद्र रूप विरघळून गेले. सायनदेवा, मला हे अन्न नको होतं. मला फक्त हा तुझा भाव हवा होता. ज्या भक्ताला नसलेल्या गोष्टीतही गुरु दिसतो त्यालाच मोक्ष मिळतो. तू परीक्षेत पास झाला. स्वामींनी सायनदेवाला पोटाशी धरले. त्या रात्री सायनदेवाला जे आत्मज्ञान मिळालं होतं ते शेकडो वर्षे तपश्चर्या करूनही ऋषीमुनींना मिळत नाही. ती घटना वाऱ्यासारखी पसरली. पण गाणगापुरात फक्त उच्चवर्णीय आणि ब्राह्मणच येत नव्हते. स्वामींची कीर्ती जंगलात राहणाऱ्या आदिवासींपर्यंत पोचली होती. आणि आता जी कथा घडणार होती
ती या ग्रंथातील सर्वात भावूक कथांपैकी एक आहे. ही कथा आहे एका वेड्या भक्ताची आणि सुकलेल्या लाकडाची. गाणगापूरच्या बाहेर नदीच्या पलीकडे जंगल होतं. तिथे एक शबर म्हणजेच आदिवासी राहायचा. तो समाजाच्या दृष्टीने अडाणी होता, मालीन होता. त्याला वेद माहीत नव्हते, देवपूजा माहीत नव्हती. पण त्यांनी ऐकलं होतं की गाणगापुरात एक देव आला आहे जो सर्वांचे भले करतो. त्याला वाटलं की मला पण देवाची पूजा करायची आहे, पण त्याच्याकडे मूर्ती नव्हती. एके दिवशी त्याला जंगलातील वाळलेले पूर्णपणे सुकलेले लाकूड काष्ठ सापडले. ते लाकूड दिसायला ओबडधोबड होते, पण त्या भोळ्या शबराला त्यातच देव दिसला. त्याने ते लाकूड एका जागी रोवले. तो रोज सकाळी उठायचा, नदीतून पाणी आणायचा आणि त्या सुकलेल्या लाकडावर ओतायचा. जंगलातील फुले त्याला व्हायचा आणि तासनतास हात जोडून उभा राहायचा. हे देवा, तू यात आहेस ना, मला दर्शन दे. जाणारे येणारे लोक त्याची चेष्टा करायचे. अरे वेड्या, हे लाकूड आहे, ते पण सुकलेले. हे कधी देव होते का? दगडाची मूर्ती असते, लाकडाची नाही. आणि तू शूद्र आहेस, तुझी पूजा देव स्वीकारणार नाही. लोक त्याला दगड मारायचे, हसायचे, पण शबराचा नियम तुटला नाही. माझा भाव खरा असेल तर या लाकडातही जीव येईल. ही गोष्ट स्वामींपर्यंत पोहोचली. एके दिवशी स्वामी आपल्या शिष्यांसह त्याच रस्त्याने निघाले होते. त्यांनी बघितले, भर उन्हात तो शबर त्या वाळलेल्या लाकडाला पाणी घालत होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. शिष्य म्हणाले, महाराज बघा, हा वेडा माणूस किती समजवले तरी ऐकत नाही. स्वामी तिथे थांबले. त्यांनी त्या शबराला हाक मारली. बाळा, काय करतो आहेस? शबर डचकला. त्याने मागे वळून पाहिले. तेजस्वी स्वामींना बघून तो घाबरला. त्याला वाटलं, हे मला मारायला आले आहेत. तो म्हणाला, महाराज, मी पूजा करतोय. लोक मला वेडं म्हणतात, पण मला सांगा, देव लाकडात नसतो का? स्वामी त्याच्या जवळ गेले आणि त्या सुकलेल्या निर्जीव लाकडाकडे पाहिले आणि मग त्या शबराच्या ओल्या डोळ्यांकडे. स्वामींचा आवाज भरून आला होता. स्वामी म्हणाले, बाळा, लोक दगडात देव शोधतात, पण तू तर निर्जीव वस्तूत प्राण शोधत आहे. तुझी भक्ती त्या विद्वानांपेक्षा 1000 पटीने श्रेष्ठ आहे. स्वामींनी त्या शबराच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बघ, तुझा देव जागा झाला. आणि त्याच क्षणी एक अद्भुत चमत्कार घडला. ज्या वाळलेल्या लाकडाला वर्षानुवर्षे पालवी फुटत नव्हती, जे लाकूड आतून पूर्णपणे मेल्यासारखे होते, स्वामींची दृष्टी पडताच त्या लाकडाला हिरवीगार पालवी फुटली. त्यांच्या फांद्यातून हिरवीगार पाने बाहेर आली. बघता बघता त्या सुकलेल्या काष्टाचा एक दवरलेला वृक्ष झाला. हे वृक्ष बघून शबर रडू लागला. तो स्वामींच्या पायावर पडला. देवा, तू आलास, तू आलास. स्वामींनी त्याला उठवले. बाळा, हा वृक्ष तुझ्या भक्तीची साक्ष आहे. जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत लोक सांगतील की एका शबराच्या भक्तीने वाळलेले लाकूड हिरवे केले. हा चमत्कार बघून सोबत असलेल्या शिष्यांचे आणि निंदकांचे डोळे उघडले. त्यांना समजले की देवाला संस्कृत मंत्र नाही तर फक्त हृदयाची हाक समजते. दिवस सरत होते. गाणगापूर आता आनंदाने नाहून निघाले होते, पण स्वामींच्या मनात मात्र वेगळेच विचार सुरू होते. त्यांना दिसत होते की कलियुग वेगाने पुढे येत आहे. एके दिवशी त्यांनी सर्व भक्तांना, शिष्यांना आणि गावकऱ्यांना मठात बोलवले. वातावरण नेहमीप्रमाणे प्रसन्न नव्हते. स्वामींचा चेहरा गंभीर होता, जणू काही मोठे घडणार होते. सभा मंडप खचाखच भरला होता. स्वामींनी बोलायला सुरुवात केली. हा उपदेश फक्त त्या लोकांसाठी नव्हता, तर येणाऱ्या हजारो वर्षाच्या पिढ्यांसाठी होता. त्याला कलियुग धर्मनिर्पण म्हणतात. स्वामी म्हणाले, भक्त हो, तुम्ही जे आता पाहत आहात ते सत्ययुगाचे प्रतिबिंब आहे. पण पुढे येणारा काळ कठीण आहे. कलियुगाचा प्रभाव वाढणार आहे. पुढे काय होईल? राजा प्रजेचे रक्षण करणार नाही, तर भक्षण करेल. गुरु शिष्याचा मान ठेवणार नाही. मुले आई वडिलांना ओझे समजतील. गायीची कत्तल होईल आणि खोट्याला सत्य मानले जाईल. धर्म फक्त बोलण्यासाठी राहील, आचरणात नाही. लोक घाबरले. मग महाराज, आमचं रक्षण कोण करणार? स्वामींनी शांतपणे उत्तर दिले, जो धर्माला धरून राहील त्यालाच मी दर्शन देईल. स्त्रियांनी आपला पतिव्रता धर्म पाळावा आणि पुरुषांनी एक पत्नीव्रत पाळावे. परस्त्री मातेसमान पाळावी. जो हे साधे नियम पाळेल त्याच्या घरी मी भिक्षेला नक्की येईल. त्या दिवशी स्वामींनी स्त्रियांचे स्वधर्म, गृहस्थाश्रम आणि गुरुसेवा यावर सखोल मार्गदर्शन केले. पण या प्रवचनाच्या शेवटी स्वामींनी जे वाक्य उच्चारले त्याने संपूर्ण सभा मंडपात शांतता पसरली. लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. स्वामी म्हणाले, माझे अवतार कार्य आता पूर्ण झाले आहे. ही गर्दी, हा सन्मान मला नको आहे. मला आता एकांतात जायचे आहे. त्यामुळे मी एक निर्णय घेतला आहे. त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि घोषणा केली, मी गाणगापूर सोडून श्रीशैल्य पर्वतावर जाणार आहे.
ते वाक्य नव्हते, ते जणू वजीर हात होता. नाही, नाही, महाराज, लोकांचा आक्रोश सुरू झाला. हजारो लोक रडू लागले. आम्हाला सोडून जाऊ नका. आम्ही अनाथ होऊ. तुमच्याशिवाय आमचे कोण आहे? कोणी स्वामींचे पाय धरले, कुणी रस्ता अडवला. आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. प्राण गेले तरी चालतील, पण तुम्हाला सोडणार नाही. स्वामींची स्थिती एका आईसारखी झाली होती, जिला आपल्या मुलांना सोडून जावे लागते. पण निर्णय अटळ होता. त्यांनी भक्तांना शांत केले. शांत व्हा. माझा देह जरी गेला तरी मी मनाने इथेच राहणार आहे. पण आता मला जावेच लागणार, कारण यवनांचं राज्य वाढत आहे आणि जर मी इथे राहिलो तर विनाकारण संघर्ष होईल आणि त्यात तुमचे नुकसान होईल. तरीही लोकांचं समाधान होत नव्हतं. आम्ही कशाच्या आधारावर जगू? आम्हाला काहीतरी खून द्या. तेव्हा स्वामींनी एक अद्भुत गोष्ट केली. त्यांनी आपल्या पायातील खडावा म्हणजेच पादुका काढल्या. त्या निर्गुण पादुका होत्या. त्यांनी त्या पादुका मठाच्या गाभाऱ्यात ठेवल्या आणि सांगितले, हे माझे स्वरूप आहे. या पादुकांमध्ये माझा जीव आहे. जो या पादुकांची पूजा करील त्याला मी साक्षात दर्शन देईल. मी रोज दुपारी इथे भिक्षेला येईल. हे माझे वचन आहे. त्या पादुका बघून भक्तांना थोडा धीर आला, पण विरहाचे दुःख कमी होत नव्हते. स्वामींनी प्रवासाची तयारी सुरू केली. त्यांनी ठरवले की सर्वांना सोबत न्यायचे नाही. हा प्रवास एकट्याचा आहे. त्यांनी आपल्या हजारो शिष्यांमधून फक्त 4 प्रमुख शिष्यांना निवडले, जे त्यांच्यासोबत शेवटच्या प्रवासाला येणार होते. ते 4 भाग्यवान शिष्य होते. एक सायनदेव, ज्याची परीक्षा झाली होती. 2 नंदीनामा, ज्याला कुष्ठरोगातून बरे केले होते. 3 कृष्ण सरस्वती, काशीतील शिष्य. 4 सिद्धयोगी. बाकी सर्वांना त्यांनी गाणगापुरातच राहण्याची आज्ञा दिली. तुम्ही इथेच राहा, मठाची सेवा करा, अन्नदान चालू ठेवा. जो इथे अन्नदान करील त्याच्या घरी मी अन्नपूर्णा होऊन राहील. अखेर तो दिवस उगवला. गाणगापूर सोडण्याचा दिवस. नदीच्या काठावर जनसागर लोटला होता. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते. हवा सुद्धा जड झाली होती. पक्ष्यांचा किलबिलाट थांबला होता. स्वामी मठातून बाहेर पडले. त्यांनी एकदा मागे वळून आपल्या मठाकडे बघितले. आपल्या औदुंबराच्या झाडाकडे बघितले. त्यांच्या डोळ्यात एक तृप्त भाव होता. हे कार्य पूर्ण झाले. ते चालू लागले. लोक त्यांच्या मागे धावू लागले. महाराज थांबा, महाराज थांबा, महाराज एकदा बघा. पण स्वामी थांबले नाहीत. वैराग्य काय असते हे त्याच्या चालण्यातून दिसत होते. ज्या जागेवर त्यांनी इतके प्रेम केले ती जागा सोडताना त्यांना ना दुःख होते ना मोह. ते संगमावर आले. तिथे एक नाव म्हणजेच बोट तयार होती. ती साधी नाव नव्हती. भक्तांनी ती फुलांनी सजवली होती. त्याला पुष्पवाहन म्हणतात. स्वामी त्या नावेत बसले. 4 शिष्य त्यांच्यासोबत बसले. नाविकाने वल्ले मारले. नाव हळूहळू काठापासून दूर जाऊ लागली. काठावरचा आक्रोश शिगेला पोचला. दत्ता, गुरुराया, पुन्हा कधी येणार? स्वामींनी हात उंचावला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा आशीर्वाद त्यांनी हवेतूनच सर्वांना दिला. नाव प्रवाहाच्या मध्यभागी गेली आणि हळूहळू धोक्यात दिसेनाशी झाली. पण मित्रांनो, कथेचा शेवट इथे नाही. खरा चमत्कार अजून बाकी होता. स्वामींनी जाताना सांगितले होते की मी गेल्यावर तुम्हाला एक खून मिळेल. ती खून काय असणार होती? आणि कर्दळी वनात म्हणजे श्रीशैल मल्लिकार्जुनाच्या घनदाट जंगलात पोचल्यावर स्वामी नक्की काय करणार होते? ते देह ठेवणार होते की स्वदेह स्वर्गात जाणार होते? हा शेवटचा प्रवास एका मोठ्या रस्त्याकडे घेऊन जात आहे. ते 4 शिष्य जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी जे सांगितले ते ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. आणि 52व्या अध्यायात जी अवतरणिका म्हणजेच निरोप आहे, त्यात ते कसे गुपित लपले आहे, जे आजही भक्तांना गाणगापुरात खेचून आणते. मित्रांनो, आता आपण या महागाथेच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. पुढचा भाग हा शेवटचा असणार आहे. त्यात आपण पाहणार आहोत स्वामींचे गुप्त होणे, कर्दळी वनातील गुण आणि श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे महात्म्य. तुमची मन घट्ट करून ठेवा, कारण शेवटचा निरोप देताना तुमचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. भीमा आणि अमरजा नद्यांच्या विशाल पात्रात धुक्याच्या पडद्याआड ती फुलांची नाव म्हणजे पुष्पवन हळूहळू पुढे सरकत होती. काठावर उभे असलेले हजारो भक्त आता दृष्टीआड झाले होते. त्यांचा आक्रोश आता फक्त वाऱ्याच्या झुळक्यासारखा पुसट ऐकू येत होता. नावेमध्ये शांतता होती. फक्त वल्ल्यांचा छपछप आवाज ऐकू येत होता. नावेत बसलेले ते 4 प्रमुख शिष्य सायनदेव, नंदीनामा, कृष्ण सरस्वती आणि सिद्धयोगी एकटक स्वामींच्या चेहऱ्याकडे बघत होते. त्यांना माहीत होतं की हा प्रवास परतीचा नाही. गुरुदेव आपल्याला सोडून एक अशा लोकात जाणार आहेत जिथून ते देहाने परत येणार नाहीत. हा विचार करूनच त्यांच्या काळजाचे पाणी होत होते. पण स्वामी नृसिंह सरस्वतींचा चेहरा पहा.
त्यावर ना दुःखाची छाया होती ना विरहाची छाया. तिथे होती फक्त एक अथांग शांतता. जसा मावळता सूर्य जाताना जगाला वचन देऊन जातो की मी पुन्हा उगवेल, तसेच ते शांत होते. नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवाहाचा वेग कापून पाताळ गंगा म्हणजेच श्रीशैल्य क्षेत्राकडे जाणारा मार्ग या दिशेने जात होती. प्रवास लांबचा होता. दिवस उलटले, रात्र झाली, पुन्हा दिवस उजाडला. अखेर ते ठिकाण जवळ आले. समोर दिसू लागले श्रीशैल्य मल्लिकार्जुन पर्वताचे घनदाट जंगल. यालाच कर्दळी वन असे म्हणतात. मित्रांनो, हे सामान्य जंगल नाही. असे म्हणतात की या जंगलात आजही हजारो वर्षाचे तपस्वी समाधी राहून बसले आहेत. इथे सूर्यकिरणे सुद्धा जमिनीपर्यंत पोचायला घाबरतात. हिंसुत श्वापदे, तेथे विषारी नाग आणि गूढ शक्तींचा वास आहे. सामान्य माणूस तेथे पाऊल टाकू शकत नाही. पण स्वामी त्या जंगलाकडे बघून असे हसले जसा एखादा माणूस आपल्या घरी परत आल्यावर असतो. नाव काठाला आली. स्वामी खाली उतरले. चारही शिष्य त्यांच्या मागे उतरले. स्वामींनी तिथेच त्या शिष्यांना थांबवले. त्यांनी हात उंचावला. बाळांनो, बस, तुमची साथ इथपर्यंतच होती. हा पुढचा प्रवास मला एकट्यालाच करायचा आहे. शिष्यांनी हंबरडा फोडला. ते स्वामींच्या पायावर कोसळले. सायनदेव रडत म्हणाला, गुरुदेव, आम्हाला असे वाऱ्यावरून सोडून कुठे जाता? आम्ही तुमच्याशिवाय कसे जगू? या घनदाट जंगलात तुम्ही एकटे कसे राहणार? आम्हाला सोबत घ्या. नंदीनामा म्हणाला, माझा कुष्ठरोग तुम्ही बरा केला. हा नवीन देह तुम्ही दिला. आता हा देह तुमच्या सेवेविना काय कामाचा? स्वामींनी त्यांना प्रेमाने उठवले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. ते म्हणाले, अरे वेड्यांनो, मी तुम्हाला सोडून कुठे जातोय? मी तर माझ्या निजधामी जातोय. आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत गाणगापुरात माझी माधुकारी चालू आहे, जोपर्यंत माझा नावाचा जप तिथे चालू आहे, तोपर्यंत मी तिथेच आहे. तरीही शिष्यांचे समाधान होईना. त्यांना काहीतरी खून हवी होती. तेव्हा स्वामींनी त्यांना एक वचन दिले, तुम्ही इथेच काठावर थांबा. मी प्रवाहाच्या दिशेने आत जातो. काही वेळाने प्रवाहातून 4 शेवंतीची फुलं म्हणजेच प्रसाद तुमच्याकडे येतील. जेव्हा ती फुले तुमच्या हातात पडतील तेव्हा समजा की मी सुखरूप माझ्या स्थानी पोचलो आहे आणि माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. हे शेवटचे आश्वासन देऊन स्वामी वळले. त्यांनी भगवे वस्त्रे सावरले, हातात दंड कमंडलू घेतले आणि त्या घनदाट हिरवेगार जंगलाच्या दिशेने चालू लागले. स्वामींची ती तेजस्वी आकृती हळूहळू झाडांच्या गर्दीत मिसळायला लागली. पहिले पाऊल, दुसरे पाऊल, ते चालत होते जणू हवा चालते. त्यांच्या पायांचा आवाजही येत नव्हता. काही क्षण ते दिसले आणि मग ते एका वळणावर झाडाला आडून ते नाहीसे झाले. गुरुदेव, सायन देवाच्या तोंडातून एक अस्पष्ट हाक बाहेर पडली. आता तेथे फक्त जंगल होते. वारा घोंगावत होता. नदी वाहत होती, पण स्वामी नव्हते. जगाचा पोशिंदा दत्ताचा अवतार, ज्याने हजारो लोकांचे दुःख दूर केले होते, तो आज स्वतःला या जगापासून दूर घेऊन गेला होता. त्या शिष्यांना वाटले की आता आपले हृदय बंद पडेल. ती वेदना असह्य होती. ते 4ही शिष्य तिथेच नदीच्या काठावर दगडासारखे बसून होते. डोळे पाण्याकडे लागले होते. फुलं येतील का? का हे शेवटचे दर्शन होते? 1 तास गेला, 2 तास गेले. पाणी वाहत होते, पण फुले दिसत नव्हती. शिष्यांच्या मनात शंका येऊ लागली. स्वामी आपल्याला विसरले नाही ना? आणि अचानक नदीच्या निळ्याशार पाण्याबरोबर काहीतरी तरंगताना दिसलं. सोनेरी रंगाची चमक. ते जवळ आलं आणि शिष्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ते खरोखरच 4 शेवंतीची टवटवीत फुलं होती. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे काही कथांनुसार प्रवाहातूनच. ते फूल बरोबर त्या 4 शिष्यांच्या दिशेने येत होती. जणू स्वामींनी स्वतः आपल्या हाताने ते पाठवले होते. त्या फुलांनी काठाला स्पर्श केला, पण शिष्यांनी त्या फुलांवर झडप घातली नाही. तर थरथरत्या हाताने त्यांना उचलून डोक्याला लावले. त्या फुलांना आजही तोच सुगंध होता जो स्वामींच्या अंगाला यायचा. त्या क्षणी त्यांना खात्री पटली की स्वामी गेले नाहीत, ते अमर आहेत. त्यांनी फक्त देह लपवला आहे, पण चैतन्य रूपाने ते आपल्या सोबत आहेत. त्या 4 फुलांचा प्रसाद घेऊन शिष्य गाणगापूरला परतले. त्यांनी गावकऱ्यांना सांगितले, रडू नका, स्वामींनी प्रसाद पाठवला आहे. ते कर्दळी वनात गुप्त रूपाने तपश्चर्याला बसले आहेत. त्यांनी वचन दिले आहे की ते रोज दुपारी गाणगापूरला भिक्षेला येतील. आणि मित्रांनो, ती परंपरा आजही चालू आहे. आजही गाणगापुरात दुपारची आरती झाल्यावर लोक भिक्षा मागतात आणि वाढतात. लोकांची श्रद्धा आहे की या भिक्षेच्या रूपात खुद्द दत्त महाराज येतात. येथे 51 अध्याय संपतात. आता येतो शेवटचा 52वा अध्याय, ज्याला अवतरणिका म्हणतात. आपण पुन्हा तेथे जातो जेथे कथा सुरू झाली होती.
भीमा अमरच्या संगमावर जिथे नामधारक नावाचा भक्त सिद्ध मुनींकडून ही कथा ऐकत होता. सिद्ध मुनींनी आपला शब्द थांबवला. कथा संपली होती. नामधारक मात्र अजूनही त्या विश्वात हरवला होता. त्याचे डोळे मिटले होते. गालावरून अश्रू वाहत होते. त्याला वाटत होते की आपण स्वतः नृसिंह सरस्वतींच्या काळात जाऊन आलो आहोत. तो भानावर आला आणि त्याने सिद्ध मुनींचे पाय पकडले. महाराज, तुम्ही मला काय दिले हे मी शब्दात सांगू शकत नाही. माझे दारिद्र्य, माझी चिंता, माझे दुःख सगळे काही या कथेच्या प्रवाहात वाहून गेले. मला आता कशाचीही भीती वाटत नाही. मला साक्षात दत्त दर्शन घडले. सिद्ध मुनी हसले आणि त्यांनी नामधारकाला उठवले. बाळा, हे फक्त एक कथा नाही, हा वेद आहे. याला श्री गुरुचरित्र म्हणतात. हे 52 अध्याय म्हणजेच 52 आठवड्यांचा म्हणजेच वर्षाचा मार्ग आहे. जो कोणी या ग्रंथाचा आश्रय घेईल त्याला कलियुगातील कोणतेही संकट स्पर्श करू शकणार नाही. तर बघा मित्रांनो, श्री गुरुचरित्र ही कथा इथेच संपते, पण अनुभव इथे संपत नाही. तुम्ही म्हणाल स्वामी कर्दळी वनात गेले, मग पुढे काय झाले? तर विश्वास ठेवा, ते गेले नाहीत. कधी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ म्हणून, तर कधी शिर्डीचे साईबाबा म्हणून. तेच दत्त चैतन्य रूप बदलून भक्तांच्या कल्याणासाठी पुन्हा पुन्हा येत राहिले. गुरुचरित्र हे संपणारं पुस्तक नाही, तर ती एक निरंतर चालणारी गुरु परंपरा आहे. आज 52 अध्यायांच्या प्रवासात आपण जे काही ऐकलं ते श्रीपादांचा बालहट्ट असो किंवा नरहरीचे मौन असो किंवा वांस म्हशीचे दूध असो, यातील प्रत्येक चमत्कार आपल्याला हेच सांगतो की अशक्यही शक्य करतीलच स्वामी. फक्त गरज आहे ती एका हाकेची. जशी त्या नामधारकाची हाक ऐकली तशी तुमचीही हाक ते नक्की ऐकतील. जर तुमच्या जीवनात काही संकट असेल, काही मार्ग सापडत नसेल, तर एकदा डोळे मिटा, गाणगापूरचे स्मरण करा आणि मनापासून म्हणा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बघा, तुम्हाला उत्तराची वाट बघावी लागणार नाही. उत्तर तुमच्या समोर असेल. तर बघा मित्रांनो, 52 अध्यायांचा हा महाप्रचंड प्रवास आज इथेच पूर्ण होत आहे. ही दिव्य कथा तुम्हाला कशी वाटली, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही कथा जर तुम्हाला मनापासून आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा.